अमरावतीला एक वेलकम पॉईंट आहे जिथे ट्रॅव्हल्स थांबतात, तिथे ती थांबली. ती पहिल्यांदा आली असावी. आणि कुठे राहावं म्हणून बाजूलाच PKVचं एक कॉलेज आहे, पंजाबराव कृषी विद्यापीठ त्याचं. ते तिथं थंडीचे दिवस 28 नोव्हेंबर, मला आजही ते डेट आठवते. नोव्हेंबरला किती थंडी, 2021चा हा विषय आहे. आणि ती त्या ठिकाणी गेली. सगळं बंद होतं रात्रीचं, म्हणजे आता कॉलेज आहे म्हटल्यावर. तर ती स्टेअर्सनी म्हणजे यांनी ती वर गेली 3ऱ्या मजल्यावर. आणि तिथे स्लॅबवर त्या म्हणजे मुलांना घेऊन ती थांबली. आणि काय झालं कळलं नाही म्हणजे ते अजून, की ती तिथे बसली आणि तिच्यासोबत 9 महिन्याची तिची मुलगी होती आणि 4 वर्षाचा मुलगा होता. वर ती आणि वरून तिने उडी घेतली बाळासहित. ते बाळ तिच्या छातीवर होतं. त्याचा एक पाय तिच्या याच्या खाली दबला होता, पोटाखाली. फिमर बोन 2 ठिकाणी तुटले त्या इवल्याच्या लेकराचे. ती ऑन द स्पॉट गेली. ते जे चित्र मी बघितलं की ती बाई पडलेली आहे, तिच्या छातीवर ते बाळ होतं. रात्रभर ते दूध पितं बाळ, मेलेल्या आईचं कुर्ती फाडू फाडू दूध पित होतं, स्तनाला चिटकलेलं होतं. मला अनेक लोक म्हणतात, तुला आता ते आठवलं म्हणून, की तू समाजसेवक आहे, तू लिपस्टिक नको लावत जाऊ. आम्ही निघालो आणि वृंदावनच्या थोड्या काही किलोमीटर आधी मला झपकी आली. अर्टिका गाडी होती आणि झपकी आली ताई. आणि यमुना एक्सप्रेस हायवे खूप तिथं माहीत आहे कसा वेग असतो. गाडी या लेनमधून या लेनमध्ये गेली आणि मागून कंटेनरनी गाडी उडवली. हो, अमरावतीमध्ये आमच्याकडे एक डिलिव्हरी झाली होती. त्या बाळाला म्हणजे पेनिस नव्हतं, जन्म झाल्या लघवीची जागा नव्हती. आणि मला फोन आला की आम्हाला ना तुमच्या आश्रमला एक बाळ द्यायचं आहे. मी म्हटलं का बरं, काय झालं? तर ते बोलले नाही, थोडासा प्रॉब्लेम आहे, आम्हाला बाळ नको आहे. म्हणजे त्याच्या आईवडिलांनी, त्याच्या स्वतःच्या वडिलांनी, बाळाच्या वडिलांनी. बाळ किती दिवसाचं? बाळ 1 दिवसाचं आहे. सकाळीच झालं समजा. मला ते एकदम पहिल्यांदा असं कोणीतरी म्हणतंय की आई बाबा फोन करून म्हणतात की सॉरी बाबा. तर मी म्हटलं हे त्याच्या बाळाच्या आईला माहीत आहे का? तर ते म्हणे नाही, तिला माहीत नाही, तिला आम्ही सांगून देऊ काहीतरी. मला ना ते प्रकरण थोडंसं हे वाटलं. त्यांनी सांगितलं नव्हतं मला की त्याला हा अवयव नाही आहे म्हणून. मी म्हटलं तुम्ही मला भेटायला येता का? ते म्हणे हो आम्ही येतो. तर ते दादा, त्यांचे सासरे, त्याचे बाबा वगैरे सगळे आले. आणि म्हटलं काय कारण आहे? तर त्यांनी मला फोटो दाखवला. तर त्या बाळाला ॲक्च्युली लघवीची जागा नव्हती. एवढं गोड वाढतं इथे. आणि बाकी ते अंडाचे वगैरे सगळं ते म्हणजे हे होतं, फक्त तेवढी जागा नव्हती. तर मी म्हटलं मग याच्यात काय प्रॉब्लेम आहे? तर ते एक विषय लक्षात घ्या की ते बोलले की हे किन्नर आहे बाळ, ट्रान्सजेंडर, ट्रान्स आहे. मी म्हटलं पण डॉक्टर काय म्हणतात? ते म्हणे नाही, डॉक्टर म्हणतात म्हणे काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे मग काय प्रॉब्लेम असायला पाहिजे? डॉक्टरांनी म्हटलं की नागपूरला एकदा टेस्ट करा, मग घरी घेऊन जा. नेता येणं मला एवढं बरं वाटलं की चला त्या बाळाला ते घरी नेत आहे. नंतर कळलं ताई, दुसऱ्या दिवशी त्यांनी ते बाळ नागपूरला नाही नेलं, घरी नेलं. आणि दुसऱ्या दिवशी ते बाळ मरण पावलं. नमस्कार, मी सुषमा. नारायणीच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आपल्या सगळ्यांसाठी दूध हे खूप महत्त्वाचं असतं. पण आता हल्ली दुधाचा विसर सगळ्यांना पडला आहे. थांबा, मी दूध म्हणजे फक्त दुधाचा विषय नाही करत आहे किंवा विषय सांगत नाही आहे तुम्हाला. दूध म्हणजे आईच्या दुधाबद्दल माझं बोलणं आहे. अशाच आईच्या दुधाचं महत्त्व सांगून देण्यास आज आपल्यासोबत ज्या गेस्ट आहेत त्या आपल्या नवीन पिढीला त्या दुधाचं महत्त्व समजून सांगतील. कारण आता त्या दुधाचं महत्त्व, आईच्या दुधाचं महत्त्व लुप्त होत चाललेलं आहे. त्या दुधाच्या महत्त्वाचं सांगता सांगता त्यांनी आपल्या जीवनाचा संघर्ष कसा केला, त्यासाठी त्या काय प्रयत्न करतात आहे, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या या पॉडकास्टमध्ये बोलणार आहोत. आजचा पॉडकास्ट खूप छान होणार आहे, याच्यात शंकाच नाही. त्यामुळे पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपल्यासोबत आहेत अमरावतीच्या गुंजन गोळेताई. नमस्कार ताई. नमस्कार. मी सुषमा. नारायणीच्या पॉडकास्टमध्ये तुझं खूप स्वागत आहे. तुझं यासाठी म्हणते आहे की आपलं रिलेशन आता खूप छान झालं आहे, मैत्रीचं नातं झालेलं आहे. तसं तुम्हाला सांगायचं झालं तर गुंजन ताई म्हणजे आता ही जशी गाव मावशी असते, गाव काकू असते, तशी गुंजन गाव ताई झाली आहे. पण आमचं आता मैत्रीचं नातं झाल्यामुळे गुंजन, तुझ्या या दूधदानाची सुरुवात कशी झाली?
सुरुवात जर म्हणजे सांगायची झाली तर 2019ला मला जेव्हा सेकंड बेबी म्हणजे शौर्यवर्धन झाला, तर खरी सुरुवात दूधदानाचा म्हणजे माझा जो आपण हे म्हणू शकतो, की कोणामुळे सुरुवात करतो किंवा एखादा म्हणतो ना गॉडफादर किंवा काय. काय झालं, की 6 नोव्हेंबरला शौर्यवर्धन झाला मला आणि क्रिटिकल डिलिव्हरी होती ती खूप. 6 नोव्हेंबर वर्ष काय आहे? 2019. बर. हां, तो आत्ता रिसेंटली 5 वर्षाचा झाला. तर त्याची जेव्हा डिलिव्हरी झाली, तेव्हा त्याचा जन्म झाल्या त्याला NICUमध्ये दाखल करावं लागलं. त्याचं वजन कमी होतं. बरेच काही कॉम्प्लिकेशन्स होते. म्हणजे तो वाचणार की नाही वाचणार हे पण थोडंसं फुल टर्म बेबी होता तो? होता फुल टर्म. अच्छा. पण कळलंच नाही वेळेवर काय झालं. म्हणजे बरेच कॉम्प्लिकेशन असतात भरपूर झालं. प्रेग्नन्सीमध्ये. कळलंच नाही. कदाचित मला असं वाटतं, की त्या कंडिशनला मी पण जबाबदार आहे. कारण मी 9 महिना बिलकुल आराम केला नाही. म्हणजे मी ज्या दिवशी डिलिव्हरीला गेली तर मी स्वतः आम्ही ॲक्टिवा चालवत गेलो वगैरे. कारण आश्रम पण मी चालवते, गोकुळ आश्रम ट्रस्ट जे. तर तेव्हा जबाबदारी खूप होती. म्हणजे आत्तासारखं तेवढं रिलॅक्स तेव्हा हे नव्हतं. आणि मी खूप ट्रेसमध्ये पण होती. म्हणजे हा खूप महत्त्वाचा विषय आहे, की डिलिव्हरीमध्ये बघा तुम्ही त्या प्रेग्नन्सी टाईममध्ये तुम्हाला डॉक्टर सांगतात, की ट्रेस घेऊ नका. है ना? छान खा, पी. ग्रोथ चांगली होईल सगळं, बेबीची सगळं. आणि सगळं. तर ते माझं सगळं म्हणजे उलटंच होतं. म्हणजे वेळेवर जेवण नाही. एवढं मोठं भलं पोट घेऊन पण जर एखादं कोणी जर पोलीस स्टेशनमधून मला कॉल आला, है ना, म्हणजे 8व्या महिन्यातही 9व्या महिन्यातही डिलिव्हरीच्या 2 दिवसाआधी पण मी एक केस हँडल करायला गेली होती. रेप केस होती. हां, पॉस्कोची केस होती. तर त्यामुळे रात्री बेरात्री कधी पण. तर मला असं वाटतंय, की कदाचित माझ्याच ह्याच्यामुळे ते झालेलं असेल आणि त्याच्या गळ्याभोवती नाळ वगैरे ते सगळं. तेव्हा झाला तेव्हा मी त्याला डोळे भरून बघूही नाही शकले. त्याला तसंच खाली ॲम्ब्युलन्स तयार होती रात्री 1 वाजता आणि त्याला दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन गेले आणि मग तेव्हा काय झालंय, की मला दूध भरपूर होतं आणि साहजिकच आहे, की तो पान्हा हे झाला आणि तेव्हा माझ्या आश्रममध्ये काही बेबीज होत्या छोट्या. त्याच्यामध्ये काही बेबीज अशा होत्या, की ज्यांच्या आई पण होत्या आमच्याकडे, पण त्या HIV पॉझिटिव्ह होत्या. म्हणजे मी जे काम करते बेसिकली HIV साठी पण आपलं काम आहे. तर HIV पॉझिटिव्ह महिलांचे जे बाळ होते, ते पण छोटे होते आणि जरी आत्ता म्हणजे बऱ्याच जणांना माहीत नसेल, की HIV बद्दल अजूनही अवेअरनेस आपल्या समाजामध्ये नाही आहे. आई-बाबा जर HIV पॉझिटिव्ह असतील, तर होणारं बाळ हे निगेटिव्ह होतं. हे अनेकांना माहीत नाही आहे. अनेक लोकांना माहिती युजली आहे. माहिती आहे की पॉझिटिव्ह आई वडील आहे तर बाळ पण पॉझिटिव्ह पॉझिटिव्हच होईल. असं हा एक सगळ्यांना गैरसमज माहिती आहे. आहे. नाही, पण नेव्हिरॅपिड पण हा नावाची गैरसमज औषध आहे. हं. अगोदर नव्हती ॲक्च्युअली वॅक्सिन त्याच्यावर अवेलेबल नव्हती. औषध अवेलेबल नव्हतं. आत्ता मात्र अवेलेबल आहे. नेव्हिरॅपिड नावाची औषध आहे. तर ते दोघंही आई-बाबा जर पॉझिटिव्ह असतील, तर होणारं बाळ हे निगेटिव्ह होतेच. फक्त तेवढी काळजी वगैरे घ्यावी लागते. परंतु काय असते शेवटी ते आईचं मन आहे. समजा मी जर पॉझिटिव्ह आहे ना, ते बाळ जर झालं, तर एक मनात सुरू राहते, की ह्याला तर नको व्हायला, ह्याला तर नको व्हायला, है ना? तर त्या कारणामुळे पण अनेक महिला आजही ब्रेस्ट फिडिंग करत नाही करत. शेवटी 9 महिने त्याला तुम्ही पोटात ठेवलं आहे आणि मग भीती असते. कारण ही जी नेव्हिरॅपिन औषध आहे, याच्यात पण जर तुम्ही थोडा काही बारकावे जर नाही पाळले, तर होऊ शकतं कमी जास्त. म्हणजे 100% वगैरे होऊ शकतं. त्याची अशी प्रोसेस आहे, म्हणजे ते आता मी सांगूनच देते, तो विषय निघाला आहे तर, की जन्म झाल्यानंतर त्याला ती औषध द्यावी लागते 1.5 वर्षापर्यंत आणि त्याच्या काही टेस्ट होत राहतात 3-3 महिन्यांनी. 3 महिन्यांनी, परत 6 महिन्यांनी. तर मला असं वाटतं, की म्हणजे आत्ता आमच्या बघण्यानुसार पहिल्या 3 महिन्यात किंवा 6 महिन्यात जर ते एकदा निगेटिव्ह आली, तर ते पुढे मग ते निगेटिव्हच येणार. पण तरी त्याचा जो एक कोर्स असतो ना, एवढ्या महिना करायचा, तर तो द्यावा लागतो ते औषध आणि मग बाळ म्हणजे ते आईला आणि त्या बाळाला काही धोका नाही आहे. परंतु अजूनही जसं की काही महिला घाबरतात. तर माझ्याकडे जी महिला होती, तर ती पाजत नव्हती. वरचं दूध वगैरे पाजत होती. नंतर माझ्याकडे आणखी एक बेबी होतं. म्हणजे आहे अजूनही. तर ती पण अगदी छोटी होती. मी 7 महिन्याची प्रेग्नंट असताना ती माझ्या हातात आली होती. काही वैयक्तिक याच्यामुळे ते आपल्याकडे बाळ आलं होतं. तिची आई पण होती. तर तिला मी दूध पाजलं. कारण मला फारच असं भरून आलं होतं. गाठा येणं सुरू झाल्या होत्या आणि मग तसंही 7व्या महिन्यापासून ते माझ्या जवळच बाळ होतं. अनेक लेकरं होते जवळ-जवळ. साहजिकच आहे पोटात बाळ होतं, आजूबाजूला बाळ होतं. शेवटी आई आहे मी आणि जरी
म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, की जरी मी त्या बाळांना जन्म दिला नव्हता, परंतु एक अटॅचमेंट साहजिकच आहे लहान बाळ म्हटलं की. आणि त्रास भयंकर वाढला होता. तर मी मग माझ्या आईनीच मला सल्ला दिला, की तू समजा मनूला आमच्या दूध पाज किंवा 1-2 बाळ. तर मी ते पाजलं. म्हणजे खरं तर जे कोलेस्ट्रॉल असतं, म्हणजे जे पिवळं दूध, चिकाचं दूध ज्याला म्हणतात, जे खूप गरजेचं असतं बाळाच्या अगदी सुरुवातीला सुरुवातीचं पिवळं डिलिव्हरी दूध. झालं 3 हां. तासात ते होतं आणि ते पाजलं हो, तर ते गरजेचं. गेलं पाहिजे. हं. तर ते त्याच्या ॲक्च्युअली हे शौर्याच्या हिश्श्याचं होतं. बर म्हणजे खरंच आहे ना, ते त्याला त्याची इम्युनिटी पॉवर बूस्ट होण्यासाठी किंवा त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी कोलेस्ट्रॉल खूप आवश्यक असते प्रत्येक बाळाच्या. हम्म. आणि म्हणजे मी तुम्हाला काय म्हटलं, की तोच प्रेरणा आहे माझी. त्याने बघा त्याच्या हिश्श्याचं दूध, है ना, त्याच्या हिश्श्याचं कोलेस्ट्रॉल असं काही झालं, की ते त्याला नाही मिळालं. म्हणजे सेवा त्याची तेव्हापासूनच सुरू झाली, की मेरे हिस्से का किसी और को. तर ते मी इतर लेकरांना पाजणं सुरू केलं. आणि तब्बल 5-6 दिवस मी त्याला दूध नाही पाजलं, तो तिकडे असल्यामुळे. तर ह्या 5-6 दिवसात मी भरपूर इतर बालकांना दूध पाजलं. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं, की मला दूध भरपूर आहे. आणि काय होत असतं बऱ्याच वेळा, की पहिल्या 2-3 महिन्यात बाळ खूप झोपतं. म्हणजे 24 तासातले 23 तास, 22 तास त्यांची ते झोप असते. भरपूर असते. आणि दूध भरपूर असल्यामुळे तो तेवढा दूध नाही पित ना, जेवढं प्यायचं आहे. तर आपल्याला गाठा होत स्तनामध्ये. मग ते आपल्यालाच 2-2 तास सेट करून त्यांना पाजावं एक्झॅक्टली. लागतं. पण भरपूर जेव्हा दूध असते, तेव्हा ते मग वाहायला लागतं दूध. आणि मग आपण काय करतो, म्हणजे आपण जुन्या काळात किंवा आताही, की गाठा होऊ नये म्हणून आपण ते काढतो पिळून आणि टाकतो आणि नालीत हां, टाकतो ते नालीत किंवा- फेकून देतो, बेसिनमध्ये टाकून देतो. म्हणजे किती ते महत्त्वाचं दूध असतं, ते तुम्ही फेकून देता. पण मला तसं होतं ना, की माझ्याकडे ऑप्शन्स होते. हम्म. दुसरा विषय, मला मिल्क बँकबद्दल माहिती होती. हम्म. ह्युमन मिल्क बँकबद्दल मला माहिती होती. तर मी अनेक वेळा दूध डोनेट करायची मग. बर हां. मग हा जेव्हा घरी आला, डोनेट इथे मी तुम्हाला थांबेल की डोनेट करायचं म्हणजे पर्टिक्युलर कुठे कोणाकडे नेऊन देणं हां. किंवा काय हा प्रकार होता का? हे बरोबर आहे. कारण अनेक शहरांमध्ये अजूनही ह्युमन मिल्क बँक्स नाही आहे. म्हणजे आईच्या दुधाची बँक नाही आहे. हम्म. आमच्या अमरावतीमध्ये आहे, तुमच्या नागपूरमध्येही आहे, अनेक ठिकाणी आता आहेत. पण बऱ्याच जसं तालुका प्लेसवर नसतात. हम्म. शेवटी त्यांना ऑप्शन्स नसतं. पिळून बस फेकून द्यायचं दूध. तर डोनेट म्हणजे मिल्क बँकला तुम्ही दूध तुमचं काढून नेऊन देऊ शकता. घरी येऊन सध्या अजून ती फॅसिलिटी एवढी नाही आहे, की कोणी घरी येऊन घेऊन जाईल. तर मी ते अमरावतीमध्ये सुरू केलं आहे. म्हणजे मी पुण्याला ऐकलं होतं, की एक ॲम्ब्युलन्स जाते त्या एरियामध्ये मिल्क बँकची. सगळं त्याच्यामध्ये ते रेफ्रिजरेटर वगैरे सगळं असतं. कारण दूधदान हा जो विषय आहे, म्हणजे दूधदान तर ही मी एक लोगो आपण हे करून सुरुवात केलं, एक चळवळ सुरू केली आहे, मिशन दूधदान. परंतु दूध जेव्हा तुम्ही इतर लेकरांना तुमचं देता, तेव्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टींचं म्हणजे काय काटेकोरपणे ते सगळं पाळावं लागतं. पालन करणं बिलकुल. आहेच. कारण शेवटी म्हणजे तुमचे हात स्वच्छ असले पाहिजे, है ना. आपण दूध कोणाचं घेतो ते त्याचेही काही नियम्स आहे. म्हणजे जसं HIV बाधित महिला आहेत, त्यांचं दूध आपण घेत नाही. सिफिलिस आहे, असे काही जे आजार आहे ट्रान्सफर होणारे किंवा अशा महिलांचं तुम्ही घेत नाही दूध आपण. त्या फिजिकली फिट असल्या पाहिजे, मेंटली फिट असल्या पाहिजे. तो सगळा फॉर्म वगैरे आपण भरून घेतो प्रत्येकच मिल्क बँकमध्ये. तर दूध आपण तिथे जाऊन पण डोनेट करू शकतो. अनेक महिला जाऊन डोनेट करतात. इव्हन ते कशात न्यायचं तर ती हां, स्टेरिलाइज पण असायला पाहिजे एक्झॅक्टली. ती ते बॉटल. उकळून घेतलेलं असलं हां. पाहिजे. आता होतं काय, की पहिल्या 2-3 महिन्यातच तुम्हाला भरपूर दूध असतं. आणि पहिल्या 1-1.5 महिन्यात तुम्हाला म्हणजे 1.25 महिना नवीन बाळंतीणला आहे ना, डिलिव्हरीवाल्या बाईला घराच्या बाहेर आपण पडू देत नाही. हा पण एक म्हणजे भारतामध्ये जे मिल्क बँक्स आहे, त्याच्यामध्ये दूध फार कमी आहे सध्या. हे पहिलं मला तुम्हाला सांगायचं आहे, की बाळं भरपूर आहेत. बाळांना दुधाची गरज खूप आहे, आईच्या दुधाची. अमरावतीत तर तेवढं आईचं दूध महाराष्ट्रात काय, भारतात काय, कुठेच अवेलेबल उपलब्ध होऊ शकते. पुढे आज जे मी एवढा 6 वर्षापासून त्याच्यावर जी स्टडी करत आहे आणि जे काम आता दूधदानचं हाती घेतलं आहे आश्रमच्या व्यतिरिक्त, तर त्याच्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं, सगळ्यात मेन प्रॉब्लेम हा आहे, की पहिल्या 1-1.5 महिन्यात, 2 महिन्यात ओल्या बाळंतिलीला घरचे लोक बाहेर जाऊ देत नाही. तिथं जाऊन दूध द्यायचं असेल तर मग ते काय काढतो आणि आपण फेकून देतो. मी अमरावतीमध्ये काय सुरू केलं आहे, की मिशन दूधदानचं तेच आहे, की आम्ही घरी जाऊन आम्ही दूध कलेक्ट करतो. मला तुला इथे थांबावंसं वाटेल की ही दूधदान चळवळ जी आहे ती आता का सुरू करावी लागली, का त्याची गरज भासते? गरज म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजची जी मानसिकता आहे,
महिलांची, मुलींची, नवीन लग्न झालेल्यांची, की बाळाला दूध पाजायची पण इच्छा नाही आहे. बाळाचा जेव्हा जन्म होतो, तुमचं फिगर मेंटेनच्या नावाखाली किंवा जॉबच्या नावाखाली किंवा खूप वेळ त्याला द्यावा लागेल, 1-1.5 वर्ष आपला त्याच्यात जाईल, है ना, वजन वाढेल. कारण आता करिअर ओरिएंटेड झालेले हो. आहेत सगळ्या. पण मला असं वाटतं की हे सगळे गैरसमज डोक्यात भरून ठेवलेले आहे. हे पूर्णतः गैरसमज आहे. फिगर मेंटेन किंवा वजन वाढल्यावर आपण वजन कमी करू शकतो, नो डाऊट. जॉबला आज 6 महिने तरी मला असं वाटतं की सुट्ट्या भेटतात, म्हणजे ज्या लिव्ज असतातच. त्याच्यामुळे 6 महिने तुम्हाला प्रॉब्लेम नाही, त्याच्यामुळे त्याची चिंता नाही आहे आणि त्या पगारी सुट्ट्या असतात. परंतु अशा चुकीच्या भ्रामक याच्यामध्ये जाऊन जर तुम्ही बाळाला दूध पाजत नसाल तर ही सगळ्यात मोठी चुकीची, पुढच्या दृष्टीनं ते फार धोका आहे. मला या तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगायचं आहे ना की तुम्ही जर दूध मुलांना पाजणार नाही तर अनेक आरोग्याला धरून किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो की मेडिकली पण अनेक इश्यूज पुढे जाऊ शकतात. आज तुम्ही जर स्तनपान छान कराल मुलाला, मी सांगते, मी 3.5 वर्ष शौर्यला दूध पाजलंय, है ना. काय होतंय की आजकाल बघा तुम्ही, स्तनाचे कर्करोग, गर्भपिशवीचे कर्करोग फार वाढलेत, पहिले एवढं नव्हतं. आपण जर प्रॉपर मुलाला फीड करतो, बाळाला फीड करतो, तर तुम्हाला ह्या सगळ्या आजारांचे पण धोके फार फार कमी होणार. म्हणजे डॉक्टर्स पण तुम्हाला सांगतात की भरपूर दूध पाजा. दुसरा विषय, बाळाच्या वाढीसाठी, म्हणजे पहिले 6 महिने डॉक्टर बोलतात की तुम्ही फक्त आईचं दूध द्या, पाणी पण देऊ नका. का म्हणत असतील? कारण आईच्या दुधामध्ये सगळं प्रोटीन, मिनरल्स, फायबर, जे जे त्याला त्याच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सगळं त्याच्यामध्ये अवेलेबल असतं. आणि ते सगळं असताना त्याला, आणि आपल्याला दूध असताना त्याला पावडरचं दूध देणे हे कितपत योग्य आहे मला तुम्ही सांगा, है ना. बरं, त्या पावडरच्या दुधामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, किंवा जनावरांचं दूध आपण ऑप्शनमधून जे हे करतो, जनावरांचं दूध पण द्यायला नाही पाहिजे. कारण आजकाल तुम्ही बघा, जनावरांना भरपूर दूध येण्यासाठी तुम्ही इंजेक्शन्स देता, है ना. त्याच्यामुळे जर आईला दूध आहेच, हां, कधी कधी काही केसेस काय असतात की आईला दूध न येण्याचे अनेक प्रकार आहेत, म्हणजे कारणं असतात, की अनेक वेळा मानसिक एक ट्रॉमा असतो, बरेच वेळा बाळ हे दुसऱ्या हॉस्पिटलला आणि असतं. आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आता एज लिमिट जी झाली आहे, हां. लग्नाचं जे वय आहे तोही ते विषय आहे. खूप मोठं, जास्त वेळ हां. झाल्यानंतर प्रेग्नन्सी हां, आणि राहतही त्याच्यानंतर नाही. लाईफस्टाईल हां, ही हां. पण झालेली आहे. आता आम्हाला कधी कधी कॉल येतात, म्हणजे दूधदानसाठी आपण जर बोलायला गेलो तर आपण दूध उपलब्ध करून देतो. एक कॉल असा आला होता रात्री 2:30 वाजता की त्यांचं वय 46 होतं, हां, आणि 22 वर्षानंतर की काहीतरी 20 वर्षानंतर ते बाळ झालं. रात्री 2:30 वाजता कॉल आला की मला ट्विन्स झाले आहेत ताई, मी तुमचा नंबर, म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं अमरावतीमध्ये आईचं दूध म्हटलं 42 एजमध्ये. 46 मध्ये. अरे बापरे. हां हां, तर ते खूप, आणि ट्विन्स होते आणि कमी दिवस, प्रीमॅच्युअर होते, कमी दिवसाचे होते. आणि काय असतं अनेक वेळा आता की परत तेच की आईच्या दुधाचं महत्त्व तुम्ही टाळूच शकत नाही. मग डॉक्टरही अनेक वेळा काय म्हणतात की आईचे दूध लागेल, है ना. ते पण मग तेव्हा रिस्क घेत नाही की पावडरचं दूध किंवा जनावरचं दूध द्या. आणि अमरावतीमध्ये आता असं झालंय की बा आईचं दूध पाहिजे म्हटल्यावर गुंजनताई करूनच देईल. जिंदाबाद. जिंदाबाद, म्हणजे काही ना काही ते व्यवस्था करूनच देईल. बरं मला रात्री, आणि माझा 24 तास फोन सुरू असतो. बरं. गुंजनचं काम दूधदानाच्या सोबत ती एक गोकुळ आश्रम म्हणून हा पण एक चालवते, आश्रम चालवते. गोकुळ आश्रमाबद्दल थोडं सांग की एक तर सुरुवातीला की तुझे स्वतःची मुलं किती आहे? मी पण तो विषय कम्प्लीट करेल आता, कारण ते हे महत्वाचं आहे. 46चे तिचं वय होतं आणि मला कॉल आला की 6-6.5 महिन्याच्या दोन्ही बाळांचा जन्म झाला, आईचं दूध नाहीये, आता काय करू. कारण साहजिकच आहे. एक होतं की वय खूप होतं, जे आपण तुम्ही बोलले, वय खूप होतं. दुसरा विषय, एवढ्या वर्षानं बाळ झाल्यावर जेव्हा ते बाळ NICU मध्ये असते, आई हां दूध देणारच नाही. आणि मग मिल्क बँकमध्ये पण दूध नव्हतं. तुम्हाला मी सांगते की मी स्टेटस टाकत असते की बा इथे ॲडमिट आहे बाळ, आईच्या दुधाची गरज आहे. अमरावतीतल्या धाराऊंनी, शेवटी धाराऊ मेन, तुम्ही जर बघितलं की छत्रपती संभाजी महाराजांना धाराऊंनी दूध पाजलं होतं. म्हणजे दुधाचं खूप मोठं कर्ज आहे या समाजावर. महाराजांना जर दूध पाजलं नसतं तेव्हा तर काय झालं असतं, हाही विचार करा. तर मी आव्हान काय करते की अमरावतीतल्या धाराऊंनी कृपया समोर या, अशी गरज आहे, बाळांना दूध पाहिजे. ताई खूप छान वाटते की तिथून, आता आजकाल रात्रभर सगळे ऑनलाईन असतात बरेच वेळा,
तिथून 10 मिनिटात मला एक कॉल येतो की तिथून 14 किलोमीटरवरनं, की आम्ही या भागात राहतो, नांदगाव पेठ एका एरियातनं, आणि कोणी घ्यायला येईल का दूध, कारण मी बाहेर येऊ शकत नाही. तर बघा ही जाणीव बघा. ते बाळ पुढचं काहीतरी 1.5-2 महिना ॲडमिट होतं. अमरावतीतल्या कितीतरी महिलांनी त्या बाळाला दूध पाजलं, कितीतरी महिलांनी. एक महिला अशी आहे, माझी एक मैत्रीण, की ताई तिने रोज दूध दिलं, रोज. आणि याच्यात जर त्या स्वतः येऊन देत असेल तर ते पण तुम्ही अलाउड करता? हो, प्रोसेसनं जातं शेवटी सगळं. हम्म. हे बघा, दूधदान म्हणजे दूधदान किंवा दूध डोनेट करायचं काय असतं, की जे काय मिल्क बँक आहे, प्रोसेस आहे हां ते सांगा. मिल्क बँकमध्ये काय आहे, मिल्क बँकमध्ये आपण ते दूध डोनेट देतो. हाताने नाही काढलं जात. सगळ्यात विशेष म्हणजे अनेक गैरसमज असतात, किंवा आता घरून हातानं काढलेलं आपण शक्यतो दूध घेतही नाही, कारण हाताला जर्म्स वगैरे सगळं. तिथे मशीन्स असतात, ब्रेस्ट पंप असतात, आता सगळ्यांना माहीतच आहे, त्याच्याद्वारे काढलं जातं. उकडलं जातं दूध 60-62 म्हणजे याच्या तापमानावर उकळलं जातं. म्हणजे जे काय बॅक्टेरिया किंवा जे काय राहिलेलं असतंच, कारण एवढ्या प्रोसेसमध्ये काही ना काही होतच ना, ते उकडल्यावर त्याच्यामध्ये म्हणजे ते थंड करून ते मग -20-22 डिग्रीमध्ये फ्रीझरमध्ये डीप फ्रीज म्हणजे याच्यामध्ये ते ठेवलं जातं. बरं, हे जे तू बोललीस की उकळलं जातं, कारण आपल्याला ढोबळमानाने माहिती आहे की डायरेक्ट आपण आईचं दूध न गरम करता पाजण्याचं. नाही नाही, पण ऐका. याच्यामध्ये काही प्रोसेस असेल? बिलकुल, हां. कारण हे ठेवलं जातं ना. अनेकांना हे माहीत नाही, आईचं दूध हे 6 महिने राहू शकतं. हे बरेच जणांना माहीत नाही. म्हणजे स्टोअर जर हां, करून ठेवलं बिलकुल. तर? हां, हां. मग त्याच्यासाठी त्या प्रोसेस आहेत. हं. तसं डिरेक्टली तुम्ही देऊ शकता. आता एकदम गरजच आहे आणि माहिती आहे की ही आई हेल्दी आहे, म्हणजे काही तिला मेडिकली प्रॉब्लेम नाही, इश्यूज नाही आहे, तशांचं तुम्ही हे करू शकता. कारण बऱ्याच वेळा जेव्हा NICUमध्ये बाळ असतं तर घरून आपण त्या स्टीलच्या डबीत बघा, पण डॉक्टर काय सांगतात, ते उकडून घ्या. ह्या सगळ्या जर प्रोसेस तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्हाला म्हणजे तुम्ही प्रत्येक आई जिला दूध आहे म्हणजे जी बाळाचं पाजून ज्याचं उरतं दूध, कारण बाळाची भूक महत्त्वाची आहे, आपलं बाळ हे नको, उपाशी नको राहायला, ती दूध देऊ शकते. आणि आत्ता भारतातल्या बऱ्याच मोठ्या सिटीजमध्ये जिल्ह्याच्या स्थळी महाराष्ट्र सरकारने तर बऱ्याच म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटललाही आता मिल्क बँक सुरू केलेल्या आहेत, काही प्रस्तावित आहेत, त्याच्यासाठी आमचं काम सुरू आहे. दूधदान चळवळ अमरावतीमध्ये असं काम करते की घरी जाऊन दूध कलेक्ट करते आणि मग ते मिल्क बँकला देते. मग यासाठी तुझी टीम आहे? आमची छोटीशी टीम आहे, बरं. मोठी टीम नाही आहे. बऱ्याच वेळा तर मी स्वतःच जाते, बरं. कधी कधी मग ब्रेस्ट पंप लोक घेऊन जातात. अच्छा, किती लोकांची टीम आहे आमची सध्या? 5 जणांची आहे सध्या. बरं. आणि थोड्या काही दिवसांनंतर मी स्वतः पण माझी एक म्हणजे मी म्हटल्यापेक्षा आम्ही एक आमची प्रायव्हेट मिल्क बँक सुरू करतोय. कुठे? अमरावतीला? अमरावतीलाच करतो आहे. माझी खूप इच्छा आहे, कारण काही गोष्टी मला खूप करायच्या आहेत. दुसऱ्या जसं आमच्याकडे ज्या काही मिल्क बँक्स आहेत त्या त्यांच्या हॉस्पिटलमध्ये किंवा कुठे आहेत, तिथे आपण आपल्या मनानुसार किंवा आपल्याला जे प्रिफरन्स ज्यांना द्यायचं त्यांना नाही देऊ शकत. हे फॅक्ट आहे. शेवटी प्रत्येकाची काम करण्याची शैली वेगळी असते. मला मेळघाटासाठी खूप माझ्या मनात आहे की निदान मी काही दूध तरी मेळघाटच्या जे काही कुपोषित बालक असतात किंवा तिथे बऱ्याच म्हणजे गरजू बालक असतात, आम्हाला त्यांना ते पाठवायचं आहे, प्रोसेसने पाठवायचं आहे. दर्शकांना हे सांग की मेळघाटच का? हो, तर मेळघाटच का म्हणजे मेळघाटामध्ये कुपोषित बालकं भरपूर आहे. तुम्ही जर बघितलं असेल, आकडा जर तुम्ही बघाल तर दरवर्षी कितीतरी मुलं कुपोषणामुळे मरण पावतात. आणि शेवटी मेळघाट म्हणजे मी अमरावती जिल्ह्यातली आहे, मेळघाट आमच्या अमरावतीमध्ये आहे. तुमच्या समाजाचं, तुमच्या जिल्ह्याचं म्हणजे तुमच्या लोकांचं तुम्ही काहीतरी देणं लागतं. मेळघाट ही अशी जागा आहे तिथे कुपोषित लोकांची संख्या जास्त आहे, बालकांची. त्यामुळे गुंजन मेळघाटसाठी काहीतरी करायचं तिची इच्छा आहे. हो, आणि अंतर आमचं म्हणजे डिस्टन्स एवढं नाही आहे. आपण जर ते फ्रीझरमध्ये है ना, आईस पॅक वगैरे याच्यामध्ये ते दूध आपण पाठवू शकतो. तर मग आमचं पहिला प्रेफरन्स त्यांना राहणार आहे, म्हणजे आपल्या मिल्क बँकचं. आणि बाकी तर मग ज्यांना लागेल त्यांना आम्ही दूध देऊच. तेव्हा टीम वाढेल, जास्त दूध आमच्याकडे येईल. शेवटी दूध नाही आहे म्हणून प्रॉब्लेम्स होत आहे. मिल्क बँकमध्ये दूध नसतं. तर मी परत सांगते की मिल्क बँकमध्ये दूध का नसतं, कारण आत्ता सध्या भारतामध्ये जेवढ्या मिल्क बँक आहे, 1989ला पहिली मिल्क बँक आपल्या भारतामध्ये सुरू झाली. आज 2025 येते आहे, म्हणजे जवळपास 35 वर्ष झाले. पण त्या 35 वर्षात घरी पोचलं नाही कोणी दूध घ्यायला, फार कमी लोक पोचू शकले. बरं, आता तुझ्या नॉलेजमध्ये किती मिल्क बँक आहेत आपल्या भारतात? 100पेक्षा जास्त आहे, पण ऍक्टिव्ह तेवढ्या नाहीये. बरं. शेवटी तोच प्रॉब्लेम सांगते मी, हाच महत्वाचा प्रॉब्लेम आहे की पहिल्या 1.25 महिना तुम्हाला बाहेर कोणी जाऊ देणार नाही.
न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे आणि मिल्क बँक तेवढा तुमच्या जवळ जेवढा ब्लड बँक तुमच्या जवळ अवेलेबल आहे तेवढ्या मिल्क बँक जवळ नाही आहे. इथून जर आता आमच्याकडे बडनेरा हा भाग आहे किंवा परतवाडा भाग आहे है ना, चांदूर बाजार, जवळजवळ 30-30 किलोमीटरवर पण काही तालुका प्लेस आहे. तिथल्या एखाद्या महिलेला जर वाटलं की बा दूध भरपूर आहे द्यायचं आहे, पण ती जाईल कशी? नवरा जॉबवर गेला आहे, सासू सासरे जवळ नाही आहे किंवा सासू सासरे जवळ असतीलही ती गाडी चालू शकणार नाही आहे. दूध तर भरपूर आहे. म्हणून मी ते उपलब्ध करून दिलं आहे की तुमच्याजवळ गरज आपली आहे ना शेवटी, तर आपण जायला पाहिजे. तर ती सिस्टीमच तयार नाही आहे. बरं गुंजन, हे काम करणं तर तुझं चालूच आहे, पण तुझं स्वतःचं बालपण कसं गेलं? तुझं बालपण कसं राहिलंय? माझं बालपण म्हणजे छान राहिलं आहे म्हणावं तसं, कारण छोट्याशा खेड्यातली मुलगी आहे मी. अंजनगाव सुरजी तालुक्यात छोटंसं गाव आहे माझं हंतोळ, आणि जॉईंट फॅमिली, त्याच्यामुळे छान गेलं. आजोबा आजी, 3 काका काकू, आई बाबा, आत्या, आत्याची मुलं. नॉर्मल गेलं आहे. काही श्रीमंत नव्हतो आम्ही, अजूनही नाही आहो. मनानं फार आमचे सगळे लोक श्रीमंत आहे. पैशाची चणचण होतीच. आईसोबत शेतात पण जायची, आईला मदत करू लागायची. आहे कडू गोड आठवणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, परंतु मला असं वाटते की ते बालपणमध्ये काही गोष्टी ज्या झाल्या जशा म्हणजे आता असतं ना एक फॅमिली म्हणजे स्ट्रिक घरी किंवा टेम्पट होते वडील खूप, म्हणजे आहेत ते अजूनही, आणि सगळंच घरी बघितलं येत आहे मी. म्हणजे मारहाण भरपूर बघितली आहे की जे म्हणजे शॉर्ट टेम्पर्ड बॉडीला सांगितलं ना मी तुम्हाला, तर ते रागवून बोलणं किंवा हे सगळं मी बघितलंय. म्हणजे अगोदर काय व्हायचं की मी ते विषय निघाले की टाळायची. आता तर बऱ्याच ठिकाणी मला विचारतात, मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर मी बोलली आहे, परंतु मी ना फार त्याला पॉझिटिव्ह घेते. घरी आमच्यासोबत किंवा माझ्यासोबत त्या बालपणी जे झालं त्याला मी फार पॉझिटिव्ह घेते. तुम्ही किती भावंड? आम्ही 2 जण आहे. एक लहान भाऊ आहे मला. म्हणजे तूच मोठी आहेस? मी मोठी आहे, तो माझ्यापेक्षा खूप लहान आहे. आणि आजोबा खूप स्ट्रिक होते, पण खूप प्रेमळ होते. म्हणजे अख्ख्या गावात एक आदरयुक्त भीती ज्याला म्हणतो त्यांच्याबद्दल तशी होती. आखाड्याचे ते चांगले हे होते. म्हणजे आज जे हे सगळं स्ट्रॉंगनेस जे आलं हे त्यांच्याकडनं आलंय. आणि माझी आई जी आहे, माझी आई चांगली शिकलेली आहे. म्हणजे पदव्युत्तर शिक्षण तिचं झालंय, परंतु तिला जॉब नाही करता आला. शेवटी तेच की पाटलाची बाई घराच्या बाहेर नाही गेली पाहिजे, लक्षात घ्या. आणि तिने समोर नको जायला. काही म्हणजे कितीही तुम्ही काही केलं तरी तो जो दर्जा आहे की चप्पल, समजलं ना, तर ते तसं होतं. परंतु तिने एक खूप चांगला विषय केला की तिने आम्हाला फार चांगलं घडवलं. ती आमच्यासाठी स्वतः मार खात गेली, स्वतः स्ट्रगल करत गेली, स्वतः तिच्या सगळ्या इच्छा तिने हे केल्या, पण तिने आम्हाला फार स्ट्रॉंग हे केलं. म्हणजे फार कमी वयात ना लेकरांना कळत नाही आईचं स्ट्रगल. अनेक वेळा तुम्ही बघा, पण आम्हाला कळायचं, कारण तिने सहनच एवढं केलं आहे. आम्हाला कळायचं की मी जरी 2री-3रीत आहे, पण आई जर शेतात चालली आहे तर मला तिच्यासोबत गेलं पाहिजे. तर हे एवढा हा प्रभाव तर हे कळत होतं आम्हाला, कारण ती परिस्थितीच तशी होती आणि आमची मजबुरी होती. मग या चळवळीमध्ये आता तुझ्यासोबत कोण आहे? माझी आई आहे. म्हणजे मी आईसोबत आहे, आई माझ्यासोबत नाही, मी आईसोबत आहे. आईचा मला ताई डे 1 पासून सपोर्ट आहे. लहानपणी होता, मी स्पोर्ट्समध्ये होती, तर काय व्हायचं की त्यालाही घरून विरोध होता. म्हणजे लाईक शॉर्ट्स घालावं लागतात किंवा हे सगळं, म्हणजे टिपिकल, तुला सांगते मी, टिपिकल होतं सगळं. परंतु काय माहीत कुठून सगळी हे होते की ऐकायची तर पहिल्यापासूनच नाही. म्हणजे मला हे होतं की मी काही चुकीचं नाही करत आहे. मग मी जर चांगलं करत आहे तर मला असं वाटतं आपण करायला पाहिजे ना. आणि अनेक वेळा काय व्हायचं, सगळं वातावरण तसं राहायचं, पण आईनं ती जी दाहकता होती आमच्यापर्यंत पोचूच द्यायची नाही, ती हँडल करून घ्यायची. बरं, सामाजिक कार्य करत असताना स्वतःचं घर आणि स्वतःची मुलं हे सांभाळण्यात कसं संतुलन करतेस? ते दुर्लक्ष होते, टू बी फ्रँक, मी खोटी बोलणार नाही. कारण ती सांगड घालता येत नाही. म्हणजे मी सामाजिक कार्य पण करायचं, म्हणजे आपलं असं जास्त हे सांगणारच नाही की मी हेही करते तेही करते. जेवढं करते पण मनापासून करते. पहिले वाईट नाही वाटायचं, परंतु बाळ झाल्यावर वाईट वाटत की बा मी त्याला त्याच्या हिस्साचा वेळ नाही देऊ शकत. मी रडते ताई कधी कधी अशी की त्याच्या बाजूला, माझ्या बाजूला शौर्य झोपलेला असतो, नयन झोपलेली असते, आणि आपण कधी कधी, मी आताही लेट जाते बरेच वेळा, काही कामं असतात, अनेक वेळा ते झोपून जातात. मी त्याला अशी म्हणजे त्याच्या गालावरून हात फिरवला की मला रडायला येते.
आणि मग मी त्याची पूर्ण त्याची बॉडी बघतो, किती लंबा झाला. म्हणजे असा बघायचा, असा बघावा एक्झॅक्टली एक्झॅक्टली ताई, की असं आत्ता येऊ असं कळेवर होतं, आई करून असं चिपकायचं, आणि आत्ता एवढा मोठा झाला. तो जेव्हा उठतो किंवा रात्री पण मला माझ्या बाळाबद्दल खूप सांगायला आवडेल, त्याला स्पर्श असं झाला की तो उठतो, आली आई तू. तुला स्वतःचा एकच मुलगा? नाही नाही, मला 2. माझी मोठी नयनतारा लेक आहे, ती 6.5 वर्षाची आहे, आणि हा लहान. तर दोघंही फार केअरिंग. बरं, मी त्यांना वेळ दिला नाही. मला पश्चाताप असा येतो की मी सगळ्यांचे लेकरं किंवा सगळ्यांच्या महिला आहे ते सगळं सांभाळत गेली, माझ्या मुलांकडे माझं दुर्लक्ष झालं. हे मी प्रामाणिकपणे. तू दुर्लक्ष म्हणतेस, मगाशी तू सांगताना म्हटलं की शौर्यवर्धनच्या हिश्श्याचं दूध मी दुसऱ्या मुलांना दिलं, पण तेव्हा तुला जाणीव आली की माझ्या मुलाला पण मिळत नाही, कारण तुला दुधाचं महत्व तर खूप जास्त माहिती. नाही, त्याला मिळालं ना. तो NICU मध्ये होता तेव्हा त्याला पाठवलं. मी सांगितलं मला दूध जास्त होतं. अच्छा. परंतु त्याचा युटिलाइज छान झाला. कोलेस्ट्रॉल त्याला गेलं नाही पहिल्या दिवसातलं, ते मला शल्य आहे. परंतु म्हणजे कारण NICU मध्ये त्याला तेवढं हे केलं. परंतु जसं पहिल्या 5-6 दिवसात जे काही जवळीकता वगैरे, आणि पुढे मग त्याला थोडं टाळल्याच गेलं म्हणा, कारण मी 20 दिवसाची, म्हणजे शौर्य जेव्हा फक्त 20 दिवसाची मी ओली बाळंतीण होती, तेव्हापासून मी माझी गाडी चालवणं परत सुरू केलं. म्हणजे हा 1.25 महिना वगैरे हा माझ्यासाठी लागू नव्हता. आणि आता बोलता बोलता तू म्हटलीस की तुझं गोकुळ आश्रम आहे, त्याच्यामध्ये त्या गोकुळ आश्रममध्ये किती संख्येने मुलं आहेत? आता सध्या आम्ही 50 लोक आहे पूर्ण. मुलं पण आहे, मुली पण आहे, माझ्याकडे महिला पण येतात. माझ्याकडे भारतभरातनं महिला येतात की ज्यांना घरी प्रॉब्लेम आहे, आणि गरजू महिला किंवा पीडित महिला माझ्याकडे येतात. शॉर्ट स्टेसाठी येतात, काही महिला लॉंग स्टे म्हणजे लांब राहून पण गेल्या आहेत. पोलिसांच्या थ्रू पण माझ्याकडे महिला येतात. अनेक वेळा मी त्याच्यावरच येणार होते की हे जे मुलं आहे, आता तू 50चा आकडा सांगितलास, तर हे जी मुलं तुझ्यापर्यंत म्हणजे असं कुठे टाकलेले, कोणी आणून दिलेले, छोटे मुलं माझ्याकडे नसतात. 6 वर्षाच्या आतमधले मुलं माझ्याकडे नसतात. अनेक वेळा येतातही, तर ते आम्ही मग किंवा जसं झालं बरेच वेळा माझ्याकडे अगदी तांदूळी लेकरं आणून टाकले होते, पण अगदी प्रोसेस करून आम्ही एक तर काय बरेच वेळा काय होते ताई, मी तुम्हाला सांगते, समाजाची रीत बघा, टाकून देण्यापर्यंत वेळ काय येत आहे, कारण कोणीतरी जवळचं समजून घेत नाही. सगळ्यात मेन विषय हा. अनेक वेळा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मधनं बाळ होतात, अनेक वेळा कुमारी मातांचा हे होतो. काय असतं की ते समजून घेणारं कोणी नसतं, बदनामी पोटी बघताय लोक ना. तर असे जेव्हा येतात तर शेवटी ते पोलीस मॅटर असतं. मला एक फार छान सांगायचं की मला माझ्या आयुष्यात पोलीस लोकही चांगलेच भेटले. म्हणजे आता ते चांगले इन द सेन्स असं आहे की किंवा त्यांच्या मदतीच्या शिवाय हे काम करू किंवा त्यांनाही आमची मदत लागते. म्हणजे अमरावतीतला जो तो किस्सा आहे जो खूप फेमस झाला होता की एका महिलेने, तुमच्या इथे बुटीबोरीची एक महिला होती, ती घरच्या रागारागाने किंवा तिचं काय जे काही विषय होता त्याच्यामुळे ती दोन्ही लेकरांना घेऊन अमरावतीला आली. अमरावतीला एक वेलकम पॉईंट आहे जिथे ट्रॅव्हल्स थांबतात, तिथे ती थांबली. ती पहिल्यांदा आली असावी. आणि कुठे राहावं म्हणून बाजूलाच PKVचं एक कॉलेज आहे, पंजाबराव कृषी विद्यापीठ त्याचं, ते तिथं थंडीचे दिवस 28 नोव्हेंबर, मला आजही ते डेट आठवते. नोव्हेंबरला किती थंडी, 2021चा हा विषय आहे. आणि ती त्या ठिकाणी गेली. सगळं बंद होतं रात्रीचं, म्हणजे आता कॉलेज आहे म्हटल्यावर. तर ती स्टेअर्सनी, म्हणजे यांनी ती वर गेली 3ऱ्या मजल्यावर, आणि तिथे स्लॅबवर त्या म्हणजे मुलांना घेऊन ती थांबली. आणि काय झालं कळलं नाही, म्हणजे ते अजून की ती तिथे बसली आणि तिच्यासोबत 9 महिन्याची तिची मुलगी होती आणि 4 वर्षाचा मुलगा होता. वर ती, आणि वरून तिने उडी घेतली बाळासहित. बापरे. हो. आणि ते 9 महिन्याचं बाळ, रात्री 8 वाजताची अंदाची घटना असावी. तिने उडी घेतली ताई. एक बाळ वरच होतं 4 वर्षाचं तिचं, आणि ती ऑन स्पॉट गेली. आणि ते बाळ तिच्या छातीवर होतं. त्याचा एक पाय तिच्या याच्या खाली दबला होता, पोटाखाली. फिमर बोन 2 ठिकाणी तुटले त्या इवल्याच्या लेकराचे. ती ऑन द स्पॉट गेली ताई. आणि सकाळी तिथून 10-11 तासांनी ते माहीत झालं की तिथं असं झालंय, कारण तो अगदी जंगलात भाग आहे तो. आणि तोपर्यंत ते बाळ होतं? ते बाळ आहे. ते बाळ आहे. तुझ्याकडे आहे? नाही, माझ्याकडे नाही, त्यांच्या फॅमिलीकडे आहे ते आता. ते पोलिसांनी मला सकाळी फोन केला
की आमचे एक PI सोरमोले सर आहेत, त्यांनी फोन केला, ताई तुम्ही कुठं आहे? मी म्हटलं मी आहे त्याच एरियात होती. सकाळी 7:30 पावणे 8चा हा फोन आहे. मी वॉकिंगवरून म्हणजे वॉकिंगलाच निघालेली होती आणि त्यांनी फोन केला. तर बरेच वेळा काय होते की अमरावतीमध्ये जर बेवारस मृतदेह त्यांचाही अंतिम विधी मी करते. अरे बापरे. हो. तर मला असं वाटलं, पोलिसांचा फोन आला, एक डेड बॉडी आहे त्यांनी असं म्हटलं की PKVला एक लेडीजची डेड बॉडी आहे. तर मला असं वाटलं की बा याच्यासाठी त्यांनी म्हटलं असेल की बा रोजचा अनुभव. आणि थंडी होती. हिवाळ्यामध्ये भरपूर मृतदेह असे असतात की जे थंडीमुळे पण जातात. फ्लायओव्हरच्या खाली झोपलेले आजी आजोबा वगैरे असं बरंच असतं. तर ते सवय झाली आता गेल्या 10-12 वर्षापासून. तर मी ठीक आहे दादा मी येते. मला फार आहे की मी कोणाला सर वगैरे हा प्रकार म्हणजे मला दादा, ते ताई म्हणतात मी दादा म्हणते. पण गुंजन, तू हे सगळं करते, तुला घरून सपोर्ट आहे की नाही, म्हणजे तुझ्या फॅमिलीकडनं? की कारण कसं ही जी वेळ आहे, ही जी आता तू जशी सांगितली, कधी दिवसा पण होते, कधी रात्री बेरात्री पण होतं, कधी जसं आता तू म्हटलंस की फोन येतात मला, त्यावेळेला लगेच धावून जाणं, तर घरून सपोर्ट मिळतो की नाही? ताई काम आपण सुरू केलं आहे हे लक्षात घे. काम माझं आहे आणि माझं काम आहे, तर जरुरी नाहीच आहे की तू माझ्यासोबत सपोर्टला राहशीलच म्हणून. कारण तुझ्या ते याच्यातलंच नाही आहे, तू कधी पाहिलंच नाही आहे. मग त्यांनी सपोर्ट कोणी मला करेल ह्या अपेक्षेने मी या कामात आलीच म्हणजे नाही. आता घरचे पण अवेअर झाले की नाही, आता त्यांना ऑप्शन नाही आहे. मी त्यांना ऑप्शन सोडलं नाही. सुरुवातीला त्रास झाला? नाही, त्रास अजूनही होतो कधी कधी, पण मी सांगितलं ना, मी तो त्रास मानून घेत नाही. पहिले लागून घ्यायची. मी खरं सांगते, मी या पॉडकास्टच्या माध्यमातून हेही सांगते की जेव्हा तुमचं वय तेवढं मॅच्युअर झालेलं नसतं ना, तर तुमच्या तक्रारी वाढलेल्या असतात. बरं, हे परत तुला थांबवेल. हे जो तुझं काम सुरू झालं तेव्हा तू कुठल्या वयाची होती? खूप लहानपणापासून झाली आहे. म्हणजे मी खूपच लहानच असेल. मला काही काही घटना आठवते नाही. एक घटना मात्र मला आठवते, जिथून आता पुढचं आपण बोलू शकतो. ते म्हणजे मी 5व्या वर्गात होती आणि मी एका मुलीचा जीव वाचवला होता. तो कसा? आम्ही गावावरनं, म्हणजे माझं फार छोटं गाव आहे, तिथं शाळा नव्हती, म्हणजे 7वी नंतर नव्हती आणि जिल्हा परिषदची होती 7वी पर्यंत. तर आम्ही अंजनगावला शिकायला जायचो. अंजनगाव सुरजेला माझं शिक्षण झालं ग्रॅज्युएशनपर्यंत. तर घरापासनं तर ते स्टॉप म्हणतो ना, फाटा म्हणतो आपण, गावाचा फाटा, तिथपर्यंत 2 किलोमीटर आम्ही पायी जायचो. तिथून मग दुसरी बस वगैरे घेऊन त्यांनी जायचो. तर सकाळची वेळ होती आणि आम्ही बसची वाट बघत होतो. एक मुलगी अंजनगावच्या दिशेने, म्हणजे आम्ही जिकडे जाणार त्या दिशेने, खूप साडी घातलेली, पण ती लक्षात येतं की ती फार छोट्या वयाची आहे आणि झप पाय टाकत अशी, म्हणजे खूप फास्ट चालत ती आम्हाला क्रॉस झाली. मला ते बघतानाच असं वाटलं की काहीतरी वेगळं आहे काहीतरी. ती समोर गेली. मला काय माहीत, मला फारच ना पहिल्यापासून लहानपणीपासून ऑब्झर्वेशन फार माझं चालते, इकडे तिकडे हे ते. ती फार फास्ट गेली आणि बाजूच्या एका शेताकडे ती वळली. रोडवरनं त्या शेतातली विहीर दिसत होती. तिला ती विहीर दिसली आणि ती तिकडे वळली. मला समथिंग काहीतरी रॉंग आहे, म्हटलं नाही हे काय उडी तर घेणार असं तसं. मी बाकीच्यांना म्हटलं, माझ्या मैत्रिणींना, कोणी ठीक आहे ना, आपल्याला काय करावं लागते, हा जो एक हे असतो. ते म्हणा नाही गं असेल. नाही यार, ती ना त्या विहिरीपर्यंत पोहोचली पण ताई, जवळच होतं. मी तिथे म्हटलं नाही यार, आपण जायला पाहिजे. पण विषय असा होता, बस जर जाते, शाळेत जर जात नाही, घरी गेल्यावर झोडते बसते. तो एक प्रश्न. हो, मला आई झोडते आज, आपण जर गेलो नाही, हिच्या मागं जर लागलो तर. परंतु मला मन ना ताई, हे बघा, तुमचं वय किती लहान असो, आज शौर्य 5 वर्षाचं आहे, पण त्यालाही गुड बॅड किंवा सेन्स असतो. हो, पण हा सेन्स कुठून येतो? हा फॅमिलीमुळे येतो. पूर्ण मोठी फॅमिली होती, रक्तात आलाय, कोणाची काळजी, एवढं मोठं सगळं. मी गेली ताई, तिला म्हणा तुला काय झालं? ती रडत होती. तर तिला वाटलं, ती माझ्यापेक्षा मोठी होती ना वयानं, तिला वाटलं ह्या पोरीला काय सांगणार, एवढंसं हे लेकरू. असंच झालं ना ते. 5वी 6वी म्हणजे काही हे नाही. मला काहीच कळलं नाही. मी तिला एवढं म्हटलं की तू माझ्या घरी चलतं का? हो. तर ती काही हे नाही. तर तुम्हाला खरं सांगते ताई, मी तिला घरी घेऊन गेली. म्हणजे ही घटना तुम्हाला माझी आई काकूही सांगू शकेल. मी तिला घरी घेऊन गेली. पोचायला आम्हाला वेळ लागला. ह्या पोरी चालल्या गेल्या शाळेत. मला ठीक आहे. आणि माझ्या आईच्या लक्षात येऊन गेलं की बा ही अशी तर आणणारच नाही. कोणाला ती रडत होती, तिला जेव घेऊ घातलं, तिला सगळं विचारलं. तेव्हा ते लँडलाईन वगैरे होते, मोबाईल तर काही नव्हता त्या जमान्यात. तर तिला मग आईने विचारलं. तिचा हा विषय होता की ते बालविवाह होणार होता, तिला लग्न करायचं नव्हतं. आणि आमच्या बाजूला काहीतरी पथरोड म्हणून एक गाव आहे, तिथून ते म्हणजे किती वाजता निघाली असेल ताई, जवळपास 10-15 किलोमीटर. तर ती सकाळी मला जर 8 वाजता दिसते, 7:30-8 वाजता, तर ती किती वाजता निघते म्हणजे लवकर. त्या दिवशी काय लग्न होतं तिचं काय मला हे माहीत नाही, पण तिथे साडी वगैरे हे.
तर जबरदस्तीनं बा लग्न करत आहेत, मला आई बाबा नाही आहे, असं काहीतरी ते बोलली. मला पूर्ण आता आठवत नाही, पण मला एक गोष्ट फार आठवते, की माझ्या आईनं, तिने साडी घातली होती, माझ्या आईनं तिला माझा ड्रेस दिला होता. आमच्याकडे म्हणजे बघा लहान मन कसं असते बघा. मी तिला आणलं, मला छान, पण माझा ड्रेस तिला दिला म्हणून मला राग आला होता. म्हणजे आमच्या बाजूला मुरादेवी म्हणून आहे, मुरादेवीतनं माझ्या आईनं तो ड्रेस, आता किंमत सांगून देते, तो 50 रुपयाचा ड्रेस होता ताई. अच्छा. आणि माझा ड्रेस दिला. एक्झॅक्टली तो 50 रुपयाचा ड्रेस होता. लहान वयाचा होता. तर पंजाबी ड्रेस, तेव्हा फ्रॉक घालायचे तर पंजाबी ड्रेसचं नवल. बघा वय कसं असते. 5व्या वर्गात तुम्हाला पंजाबी ड्रेसचं नवल. आमच्या आईनं पंजाबी ड्रेस आणला है ना. कॉलेज वयात मला साडीचं फार हे होतं. आता मला म्हणजे हा सगळा विषय. तर तो ड्रेस तिला दिला. स्काय ब्ल्यू कलरचा ड्रेस होता, अजूनही आठवते, मोरपंखी कलरचा. तो मी रागवली होती, माझा ड्रेस कशाला दिला. तर ते असं सगळं झालं. पण मग तर ती मग आमच्या घरच्यांनी नंबर ट्राय केला. तिने काही लोकांचे नाव सांगितले. तर पथरोट म्हणजे पप्पांचं सगळं ओळखीचं होतं तो एरिया. तर नंबर लावला, समजून सांगितलं, लोक घ्यायला आले, तिला पाठवलं. बरं, मग आता ही जी सुरुवात आहे ते तर 5व्या वर्गात होती तो, बरोबर? तेव्हा होती तर ही सुरुवात झाली. पण हे जे आश्रम सुरू करायचं काम, अशी पहिली केस तुला आठवते की तेव्हापासून मग तुझा सुरुवात पुढे झाली आणि लोक म्हणजे संख्या वाढत गेली? हो, बिलकुल बिलकुल. मी ताई पोस्ट ग्रॅज्युएशनला होती, तेव्हापासून हे सगळं सुरू झालंय. तर पहिली केस आठवते? हो, आठवते ना, म्हणजे आठवते. पहिली एकच केस नव्हती, ॲट अ टाइम बऱ्याच केसेस होत्या. म्हणजे मी आत्ता जरी आश्रम असं म्हणजे असा एक किस्सा की ज्याच्यामुळे तुला निर्णय घ्यावा लागला की नाही आता मी आश्रम चालवणार? ताई, परत मी तुला सांगते की ती केस माझ्या घरचीच होती. पण तेव्हा निर्णय मनात खूप होतं, पण मी निर्णय घेतला नव्हता, कारण वय लहान होतं. घरची म्हणजे घरची इन द सेन्स की मी ही गोष्ट कधी कुठं सांगितली नाही. म्हणजे कम्फर्टेबल असेल तर सांग. नाही, कम्फर्टेबल आता विषय असा आहे की कम्फर्टेबल मी जरी नसली तरी रिसेंटली जे माझ्या मनात होतं ते समोरून बोललं गेलं. मी 3री-4थीत असताना माझी जी सगळ्यात मला प्रिय जी आत्या होती, माझी मंदा आत्या, तिने जळून घेऊन तिचा मृत्यू झाला. ॲक्च्युली तो मृत्यू नाहीच आहे, मला असं वाटते आत्महत्या नाही, तो एक मर्डरच आहे. कारण हो, तर तिला ते करावं लागलं, तर तो एक हे, तर मी फार लहान होती. आणि माझी ती खूप आवडती आत्या होती. माझं मी जरी 2री-3री असली तरी. आणि काय होते की ते 2-3 दिवस मला वाटते होती, आणि मग शेवट जेव्हा आता जाणारच आहे ती, तर सगळ्यांना भेटवायला बोलवतात ना. तर मला त्या 2 दिवसात एका दुसऱ्या घरी ठेवण्यात आलं होतं. आमच्या घरचे सगळे त्या याच्यात होते. तर आमच्या एक बडनेरकर आत्या म्हणून आहे, माझ्या पप्पांनी मला त्यांच्याकडे ठेवलं होतं, कारण घरी कोणी नव्हतं, वातावरण तसं नव्हतं, सगळे दवाखान्यात. आणि मग ना एकदम दुपारी, मला तो दिवस पूर्ण आठवतो, एकदम दुपारी माझे पप्पा आले, माझे काका आले, आणि आपल्याला बा आत्याला भेटायला जायचं आहे. तर मी म्हटलं का बरं? तर ते काय वय तसं, सरकारी दवाखान्यात होती अंजनगावच्या माझी आत्या. त्या जनरल वॉर्डमध्ये होती ती, आणि तो ग्रीन कपडा असा लावलेला असतात ना, ते पडदा दोन्ही इकडून, कारण ती पूर्ण म्हणजे. तर हा निर्णय कसा हो, तर तिला मी जेव्हा बघितलं, ती पूर्ण, तिचे डोळे पण ताई हे झालेले होते, जळालेले होते. हो, तिला दिसतही नव्हतं. आणि मला घरी ते कोमू म्हणायचे, माझं घरचं नाव कोमल आहे. तिला जेव्हा बघितलं ना ताई, आणि तिने असं हात हे केला, सगळे रडत होते, मी पण रडत होती, पण समजत नव्हतं असं एवढं. आता बा रडतायत किंवा तिचंच ती अवस्था पाहून. आणि त्याच दिवशी ती गेली. सगळ्यात प्रिय व्यक्ती पहिली जाणारी मी घटना ती होती, कारण ती बाकीच्यांपेक्षा खूप लाड करायची. छान, तिच्या घरी दूध खूप होतं, म्हणजे दूध दुभतं होतं, तिच्या घरी जायला आवडायचं मला, तिच्या गावाला. आणि तेव्हा असं वाटलं की हा जीव निघून गेला आणि आपण काहीच नाही करू शकलो, कारण घरच्या चर्चा पण सुरू होते ना, सगळ्यांचं बोलणं सुरू होतं की हे म्हणजे रिपोर्ट देऊ, जरी हे असलं करू. तरी ते कळायचं ते. घरी पोलीस स्टेशनच्या विषय सुरू झाले होते, किंवा मारहाणीपर्यंत, याला पाहून घेऊ त्याला पाहून घेऊ, म्हणजे तिने मनाला नाही केलं ना, हे तिच्यावर लादलं गेलं. आणि ताई तिथून काही वर्षानं जेव्हा मी पोस्ट ग्रॅज्युएशनला होती, तेव्हा तिची मोठी मुलगी, तिला 4 मुलं, तिची जी मोठी आमची राधाताई मोठी ताई, तिचा पण मर्डर झाला. तिला पण घरच्यांनी मारूनच टाकलं. हां, आणि ती राधाताई पण माझ्या खूप क्लोज होती. तर मला तेव्हा असं वाटलं होतं, परत हा विषय येतो की तुम्हाला जर समजून घेणार आहोत, तुम्ही बोलू शकले पाहिजे ना. कुठं आपल्याकडे कसं असते, लग्न झालं ना, तुझं तू बघ, परत आमच्या घरी यायचं नाही, असे अनेक हे असतात, सपोर्ट नाही करत ते.
आमच्याकडे मात्र तसं नाही आहे. मला खूप छान वाटते की आत्या गेल्यावर 4ही लेकरांना पप्पांनी, आईनी, आमच्या सगळ्या कुटुंबाने माझ्याकडे, म्हणजे लहान भाऊ जो आहे आत्ता भाऊ, तो माझ्यासोबत शिकला. परंतु लग्न झाल्यानंतर मग त्या पोरीलाही काय वाटते की आपण ऑलरेडी यांना एवढं त्रास दिला किंवा यांनीच आपल्याला सांभाळलं, काय घरचे प्रॉब्लेम सांगावं बा. आणि आपल्याकडे घरचे प्रॉब्लेम जर असले तर काय होते की ठीक आहे ना, होईलच काही दिवसानं चांगलं, नवरा आहे, एक्झॅक्टली नवरा आहे, होतच राहते. 4 वेळा ती सांगणार, 5व्या वेळेस तुम्हाला ती सांगणारच नाही. आणि मग त्याचं असं हे सगळं होते. तिचे ते हात वगैरे बांधून, तिला पलंगाला बांधून, तिच्या तोंडात बोळा हे टाकून तिला मारून टाकलं होतं. तेव्हाही आम्ही काहीच नाही करू शकलो, कारण तिच्या जवळचे लोक रिपोर्ट द्यायला तयार नव्हते. जे काय असेल आता सगळं. पण मला तेव्हा असं वाटलं, मी जर हे असती, मी जर स्ट्रॉंग असती किंवा मी जर तिच्यापेक्षा वयाला मोठी असती तर मी तिला म्हणू शकली असती की तू माझ्या घरी राहा, सोडते सगळं. समाजसेवा करण्याचं कार्य ते परिस्थिती ते शिकवत गेलं आणि मग ते जाणीव होत होत मग ती तू करत बिलकुल. गेली. कारण आजही माझ्या आश्रमला जी काय मुलगी, जी काय बाई येते, मला जे रात्री फोन येतात किंवा ताई जेव्हा रडत येतात की ताई मला तुमच्याकडे यायचं आहे, तर मी नाही म्हणत ताई. ती बाई स्वतः कल्पित असो, तिचा काही प्रॉब्लेम असो, ते मी बघत नाही. तू पहिले ये, कारण फोन कसे येतात तुम्हाला मी सांगते. पण हे सगळं करत असताना तुला भीती वाटत नाही की हिच्या मागे कोणी असेल किंवा काय, किंवा मला तसं मग ते बळ कुठून येतं? आता ते एवढ्या वर्ष झाले काम करत आहे, काही ते एक शक्ती असेल, ती शक्ती आहे. अशा किती महिला तुझ्याकडे आहेत ज्या अशा मदतीला तुझ्या जवळ ताई आलेल्या? 500पेक्षा जास्त महिलांना मी मदत करून चुकली आहे. पण त्या आहेत अजूनही? नाही, तर त्या शॉर्ट स्टे आहे ना, म्हणजे मी तुला सांगते की आता माझ्याकडे सध्या 4 महिला आहेत. तर मला जसा फोन येतो रात्री की ताई मला आत्महत्या करावं वाटत आहे. बरं, काही फोन असे येतात की ताई मी मरणार आहे, पण मला असं वाटलं कुठंतरी एकदा तुम्हाला कॉल करून सांगावं, कारण ती जी आश्रय मिळेल अशी हां, नाही, सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे ताई की परत की बाई फोन करत आहे, नवरा आहे, सासू आहे, सासरे आहे, आई आहे, बाबा आहे, भाऊ आहे, बहीण आहे, मित्रमंडळी सगळे आहे. गुंजनताई तर कोणीच लागत नाही त्यांची, ना रक्ताची ना काय. कुठंतरी फेसबुक, व्हॉट्सअपला, इन्स्टाला एक मेसेज दिसतो, जसं मी जे ऑनलाईन असते, नाही, एक मेसेज टाकतो आपण. सगळ्यात जास्त त्या बुटीबुरीच्या केसनंतरच झालं की पोलिसांनी जेव्हा फोन केला की ताई एक मृतदेह आहे, मला असं वाटलं की डेड बॉडी आहे म्हणून मी तिथे गेली. जे चित्र मी बघितलं की ती बाई पडलेली आहे, तिच्या छातीवर ते बाळ होतं, रात्रभर ते दूध पितं बाळ, मेलेल्या आईचं कुर्ती फाडू फाडू दूध पित होतं, स्तनाला चिटकलेलं होतं. ती घटना जेव्हा मी पाहिली, माझंही बाळ लहान होतं, तर मी त्या दिवशी एक पोस्ट टाकली होती. त्या बाळाला तर मी तेवढ्या गर्दीमध्ये दूध पाजलंच, शेकडोंच्या गर्दीमध्ये. मला जेव्हा लक्षात आलं, ते कुर्ती दिसली, स्तन बाहेर दिसला, हे दूध पितं बाळ आहे, 8-9 महिन्याचं. मी त्या बाळाला पहिले जवळ घेतलं, टी शर्ट वर केलं, त्याला पाजलं. तो फोटो व्हायरल झाला, तो कोणीतरी तो फोटो टाकला होता, तो जगात व्हायरल झाला ताई फोटो. मला कितीतरी देशातनं फोन आले, रडत फोन आले, कारण मी त्याच्यामध्ये टाकलं होतं की आत्महत्या हा सोल्युशन नाही आहे, आणि एकदा तुम्ही आई झाल्यावर तुम्हाला मरण्याचा अधिकारच नाही आहे. तुम्ही एकतर लेकरं पैदा नका करू. आणि मग त्याच्यात मी खाली हे टाकलं होतं, कारण मेंटल हेल्थ हा विषय फार ना दुर्लक्षित विषय आहे आपल्याकडे. तिची भावना कोणी समजूनच घेतली नाही. ती जर त्यांचं म्हणणं होतं त्यांच्या इकडचं की हिच्या डोक्यात फरक होता वगैरे असे लोक बोलतात. आताही आता लक्षात येतं की आता तू मेंटल हेल्थ आणि प्रेग्नन्सी जेव्हा म्हटलं की जसं आता नवीन मुली पण आहेत किंवा आताच्या जनरेशन म्हणा किंवा अजून थोडंसं बॅकला झालं तर असं होतं की डिलेव्हरी झाली, आता मला घराच्या बाहेर निघता येत नाही, आता मला जॉब करता येत नाही आहे, किंवा कारण करिअर ओरिएंटेड मुली आहेतच. मग त्यामध्ये पण त्या डिप्रेशन घेतात की मला आता मी आता घर आणि मूल आणि चूल हेच झालेलं आहे, अटकून राहत आहे. तेव्हा पण बऱ्याच मुली मेंटली थोड्याशा डिस्टर्ब होतात. थोड्याशा नाही, ते भरपूर होतात, आणि ते केसेस आता वाढत आहेत. आणि त्याच्यासाठी एकमेव उपाय आहे, तुम्हाला सायकोलॉजिस्टकडे जावंच लागेल, नाही, आणि काउन्सिलिंग घ्यावं. आणि आणखीन मला सांगावं वाटेल की निर्णय आत्ताचे असे होत चालले. एक तर लेट मॅरेज हा तर विषय आहेच, पण त्याच्यानंतर हा पण विचार करतात आहेत की आम्हाला बाळच नको आहे, आमचं हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे, आम्हाला बाळच नको आहे कारण आमचं करिअर आहे. तर हा पण एक मला आपल्या भागात असा एवढा दिसत नाही, शहरांमध्ये हे दिसतो, परंतु तुम्हाला मेंटल हेल्थ हा विषय जो आहे हा दुर्लक्षित करता येणार नाही. मी काय हे सांगते, कारण मी पण डिप्रेशनमधून गेली आहे, लॉंग, अगदी
ते कसं तीन काय? आणि ठीक आहे, म्हणजे तो विषय काय एवढा हे नाही आहे. हां हां. गेली होती, आता निघाली, आता परत त्याचं चर्चा मी करणार नाही. का करणार नाही? कारण तो त्रास मला माहिती आहे, तो भयंकर त्रास होता. परंतु मी खूप थँकफुल आहे की माझ्या आयुष्यात असे लोक आहेत. आज जे मी आहे ना, मी माणसाळलेली बाई आहे. मला आणि स्वतःचं willpower चांगलं माणसं असायला लागतात पाहिजे. आजूबाजूला, म्हणजे चांगले लोक आहेत ना माझ्या आयुष्यामध्ये. तर माझ्या आयुष्यात माझी एक मैत्रीण आहे, सायकोलॉजिस्ट आहे, मिताली म्हणून, डॉक्टर मिताली. ती जर नसती ना ताई, तर कदाचित ह्या बायका जशा माझ्याशी फोनवर बोलतात ना, तसं मी कृतीत केलं असतं, हे मला माहिती आहे. किंवा डिप्रेस झाले असते. हां, आणि शौर्य पण पोटात होता. बरं. हां, तर तेव्हा काय होतं, घरचे जे टिपिकल लोक, टिपिकल समाज जो आहे ना, ज्याला आपण म्हणतो की बा असंच, त्यांना मेंटल हेल्थ हा विषय माहीत नाही. मी जेव्हा म्हटलं होतं की मला सायकोलॉजिस्टकडे जायचं आहे, तर मला होता ना, माझ्याही कानावर असे शब्द आले की पागलाच्या दवाखान्यात जायचं आहे का तुला, असं. तर हे आपल्या समाजामध्ये आहे. परंतु काय आहे ना, सगळं आता बदललं आहे, लाईफस्टाईल बदलली आहे, तुमचं इटिंग हॅबिट्स सगळं बदललं आहे. तर हे विषय साहजिक आहेत सगळे. तर तुम्हाला असं जेव्हा होते तेव्हा सायकोलॉजिस्टकडे जायला घाबरू नका. त्याही महिलेसोबत तसंच झालं होतं, कुठंतरी दुर्लक्षित झाली, कुठंतरी येऊन तिचा मृत्यू होऊन गेला. शेवटी ते बाळ तर पण अनाथ झालं ना. आणि आता तू जे म्हटलं की तुझ्याकडे महिला बऱ्याच येतात, तर त्या महिलांचे पण वाईट अनुभव आले आहेत कधी? वाईट त्या म्हणजे सोबत आहेतच नाही, हे असं? बघा, 5ही बोटं आहेत, असं आहे Up सगळं. and down एक असतातच. अनुभव मला मात्र सांगायचा, मला आता हसायला येतं त्या विचार, पण तेव्हा आम्ही खूप टेन्शनमध्ये आलो होतो. शौर्याचं बारसं होतं, मी सासूबाईंकडे होती. एका महिलेला आम्ही आश्रय दिला होता, तिच्या 2 मुलांसहित. आणि किती 6 वय महिने होतं त्या मुलांचं? ते एक आलं तेव्हा अगदी 7-8 महिन्याचं होतं. एक मुलगा तिचा थोडा मोठा होता, आणि ती बाई स्वतः 30 ते 35ली होती. आणि तिला अगदी ती एका रस्त्याच्या कडेला एका ठिकाणी थांबलेली होती, कुठं काम करायची वगैरे असं तिने सांगितलं. आणि ते माझं मन, अरे बाबा बाळ आहे, हे आहे. मला ॲक्च्युली कधी कधी ना असं वाटते की कोणी सांगते की बघ बरं विचार करून, पण असं ते बाळाला पाहून मला हे होऊन गेलं. आम्ही तिला आमच्या आश्रमला ठेवलं 5-6 महिने. तिला सवयी फार चुकीच्या होत्या काही तिच्या, परंतु मी ठेवलं. आणि मी जेव्हा बारशाला आम्ही तिकडे होतो ताई त्या दिवशी, आणि आमचं असं आहे की सगळं ओपन असतं, म्हणजे काही कुलूप नाही, काही नाही, नवीन ते घर सगळं. त्या दिवशी सगळं आईचं सोनं, अरे बापरे. पूर्ण सोनं. 2019ची गोष्ट आहे. आणि माझी आई तुम्हाला सांगते की खूप वर्षापासून कपडे शिवते, अजूनही माझी आई कपडे शिवते. ते 20 रुपये नगानं, 10 रुपये नगाने माझी आई कपडे शिवते. नगानी? हो, नगाने. खूप मेहनत करते तेव्हा मेहनत करू तिने ते सगळं सोनं जमा केलं होतं, आणि तिचं ताई सगळं तिनं नेलं, सगळं. मग तुम्ही पोलीस केस? काय झालं की समजायला 2 दिवस हे झालं. तेवढ्या वेळात ती कोणाचं तरी लग्न आहे किंवा तिचंच माझंच दुसरं लग्न आहे वगैरे असं सांगून, खोटी स्टोरी बरेच होतं सगळं, ते निघून गेली ताई. आणि आम्ही काहीच नाही करू शकलो. पोलीस केस मी केली होती. तिला पोलीस स्टेशनला नंतर बोलावलंही होतं, पण काही सापडलं नाही. नंतर तिची एक बॅग वर राहिली होती. आम्ही तिची बॅग, माझ्या आईने एक हे केलं, तिची बॅग नव्हती दिली. त्या बॅगीतनं मग 2 मनी दिसले होते. पण त्याच्या आधीच ते सगळं विकून वगैरे काही झालं असेल. मला तेव्हा खूप वाईट वाटलं. तिची पूर्ण मेहनत आईची सगळी चालली गेली. परत तेवढं सोनं होणं शक्य नव्हतं. जेवढं बाकी होतं ते त्याच्या आधी जेवढं होतं तेवढं मी त्या आश्रमसाठी आईचं सगळं गहाण ठेवलं होतं, काही विकलं. तर पण ती आणखी एका संस्थेत गेली, हे आम्हाला तिथून 1 वर्षानं कळलं. तिथे तिने अक्षरशः मुली विकण्याचाही प्रयत्न केला. बापरे. हां, म्हणजे हा आश्रमात हे प्रकार होतात. म्हणजे ह्या अशा ज्या महिला आहेत ना, ही टोळी आहे ताई खूप मोठी, लक्ष ठेवून असते. म्हणजे एखाद्या आश्रमात प्रवेश करायचा आणि असं म्हणजे आता तिच्यावरून तर आम्हाला तो असा अनुभव आलाच. राजस्थानमध्ये पोरी विकण्याचं तिचं हे होतं. बापरे. तर ते बरं झालं. ते एक ताई, आम्ही नाव नाही घेणार, तिच्यासोबत आपल्या विदर्भातलंच ते एक आश्रम आहे. तिला मी पण काय झालं की तिला मी अवेअर केलं होतं, तिने तेव्हा माझं ऐकलं नाही. काय होते ताई, बऱ्याच वेळा अनाथ आश्रममध्ये किंवा अशा आमच्यासारख्या ट्रस्टमध्ये लोकांना आम्ही एक तर सरकारी अनुदान घेत नाही. म्हणजे मला कुठल्याही सरकारी अनुदानाशिवाय आमचं हे काम सुरू आहे. बऱ्याच काही अडचणी आहेत, लोक काम करायला नसतात, बायका नसतात. मग असं वाटतं की एखादी बाई आली आहे है ना किचनचं काम किंवा हातभार लावायला, तर आपण ना काही गोष्टी दुर्लक्ष करतो. तिचंही तसंच झालं होतं ताईचं. तिने दुर्लक्ष केलं माझा विषय. जेव्हा मला तिथून 6 महिन्यांना तिच्या एक पोस्टमध्ये फोटो दिसला, मला अर्धा फोटो दिसला, मी त्या बाईला ओळखलं. मी तिला कॉल केला, म्हटलं ताई ही माझ्याकडे होती, असं झालेलं आहे. आणि तू तिला तर तेव्हा ना ताई तिने ऐकलं नाही. तिथून 6 महिन्यांनी तिने मला कॉल केला, यार गुंजन असं झालं. म्हणून मग ती मुलीला म्हणजे तिने नाही, ते प्लॅन तिने हे केला ताईने, तर ते वाचली ती मुलगी. 2 मुली
18 वर्षाच्या आतमधल्या. बरं, एक जेव्हा तुझं अकाउंट म्हणजे फेसबुक वगैरे बघत असताना मी एक अनुभव हे घेतलेला आहे की जीवघेणा हा हमला तुझ्यावरती झालेला आहे. तर ते त्याचं काय रिझन असू शकतं? नाही, कोणी असं प्रिप्लॅन नव्हतं. ते जे मुलं होते, ते तो जो रस्ता आहे आमचा थोडासा आउट आहे, माझा आश्रम सिटीच्या बाहेर आहे थोडं, तर ते पिऊन होते आणि ते नेहमीच कोणाला ना कोणाला छेडणं, कोणाला हे करणं ते हे होतं. माझ्यासोबतच्याला म्हणजे तिनं पिऊन होतं आणि माझ्यासोबत एक जे होते ते ॲक्च्युली मुलगी नव्हती, ते पण मुलगीसारखी दिसायची. मी थर्ड जेंडरसोबत पण काम करते ना, माझ्यासोबत अनेक हे, तर थोडंसं ते गैरसमज झाला आणि टॉन्टिंग केलं गेलं. तर मी स्वतःहून हे केलं, म्हटलं दादा असं नको म्हणू. तर मी दादाच म्हटलं, मी ओळखत नाही, मी दादाच म्हटलं. तर तो अतिशय घाणेरड्या शिवाय द्यायला लागला, कंबरच्या खाली एकदम. मला ते एकदम हे झालं, असं काय बोलत आहे, असं काय बोलत आहे म्हणेपर्यंत तो एकदम अंगावरून त्यानं लोटलं. हां, मग मला कळायच्या आतमध्ये सगळं झालं. हे काम करत असताना विरोधी लोक किंवा असं काही नाही आहे, ते तो एक इन्सिडेंट झाला. मी काय म्हणते, विरोध प्रत्येक क्षेत्रात आहे. किंवा ही पुढे जाते आहे की ही महिला असून एवढं काम करते, असं मला अनुभव खूपदा आलाय. परंतु मी ना ताई, मला जिथपर्यंत तो व्यक्ती समोरचा तोंडावर मला म्हणत नाही की तुझं हे पटत नाही, मी विश्वास ठेवणार नाही. विरोधक असे आहेत, विरोधक आहेत ना, नाही आहे का मला माहित नाही का, आहेत. पण बस हे आहे की मागं काय म्हणतात मला घेणं देणं नाही आहे. समोर येऊन कोणी बोलत नाही ही एक माझी आहे. माझ्या समोर येऊन कधी कोणाची एवढी ताकद आत्तापर्यंत झाली नाही आहे. ही ताकद मी काय म्हणते, कारण समोरच्यालाही माहित आहे की आपण विरोध तर करत आहे गुंजनला, पण आपण गुंजनसारखं काम नाही करू शकत. करत नाही. बरं, हे सगळ्या इतक्या लोकांचा सांभाळ जे तू करतेस, तर त्याचं अर्निंग म्हणा किंवा त्यांची संगोपन करत असताना बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे फक्त म्हणजे एवढे मुलं आहेत असं नाही आहे, पण त्यांचं पालनपोषण आहे, त्यांच्या गरजा नाही आहे, आवडीनिवडी आहेत. हे तू कसं माझा मॅनेज पूर्ण करते? प्रकल्प हा लोकसहभागातनं चालतो. अमरावतीतले लोक धान्य किराणा प्रचंड मोठी मदत करतात. मोठी अशासाठी मी म्हणते कारण माझी पोरं आजपर्यंत उपाशी राहिले नाही. लोकांची खूप माझ्यावर कारण एवढे उपकार आहेत. संख्याने म्हणजे मोठ्या प्रमाणात सगळं काही लागतं. सांगते ना मी, तर धान्य किराणा लोक मला देतात. आता 8 वर्षापासून ते ज्या जागेत आम्ही सध्या आहोत तिथं 8 वर्षापासून, आता समजा 7-8 वर्षापासून प्रकल्प सुरू आहे. तर लोक अन्नदान करतात, धान्य किराणा देतात. सरकारी मदत कुठलीही नाही आहे, परंतु धान्य किराणाच्या व्यतिरिक्तही आर्थिक गरज खूप असते. बाईचा खर्च आहे, स्वयंपाकवाली बाई आहे, इलेक्ट्रिक बिल आहे, सिलेंडर लागतात, भाजीपाला लागते, दूध लागते, पोरांचं येण्याजाण्याचं वगैरे, दवाखाना आहे, ह्या सगळ्या खर्च आहेत. बरं, त्या मुलांना शिकवणं हो एक प्रश्न आहे. शाळेत जातात पोरं, आपल्याकडे हे येते स्कूल बस आपल्या दारात येते. तिथनं 5 किलोमीटर, म्हणजे आम्ही सिटीच्या बाहेर आहोत, थोडं छान चांगल्या वातावरणात आहोत, तिथून पोरं जातात, स्कूल बस आहे. तर हाही खर्च आहे, त्यांची फीज आहे, हो, सगळ्या गोष्टी. अनेक वेळा काय होते, आता थोडंसं फीज वगैरे थोडंसं कन्सेशन देतात स्कूलवाले, म्हणजे आश्रमाची मुलं म्हणून. हो, म्हणजे शेवटी चांगले लोक आहेतच प्रत्येक क्षेत्रामध्ये. मी प्रत्येक वेळेस म्हणते की लोक जर चांगले नसते तर हा समतोल आतापर्यंत राखला गेलाच नसता. तर ते लोक सपोर्ट करतात, पण तरी गरज खूप असते. मग अशा वेळी सुरुवातीला काय झालं की सुरुवातीला मी माझं जे काय जमापुंजी होती सगळी लावली आहे. शौर्याला बारशात आलेलं सोनंही ताई मी विकलं आहे, मी काहीच नाही ठेवलं. आणि कोविडमध्ये आम्हाला खूप अडचण झाली, तर कोविडमध्ये बरंच काही कर्ज खूप झालं. पण याच्यामध्ये तुला एक नाव, काही लोकांचे नाव घेणं मला खूप आवडेल, कारण त्यांनी खूप मदत केली आहे. आमच्या एक बचत गटवाल्या गिरोळकर ताई आहे, छायाताई, बचत गटातनं खूप पैसे दिले ताई त्यांनी, खूप लाखोने दिले. आकडा त्यांना आवडणार नाही मी हा विषय सांगितलेला, परंतु आपण थँक्यू असलं पाहिजे, थँक्यूल असलं पाहिजे, बिलकुल असलं पाहिजे. त्यांनी ताई मला बचत गटातून एवढा पैसा दिला छायाताईंनी, ताई माझ्याकडनं त्यांनी व्याज नाही घेतलं. मग अशी तुमच्या म्हणजे चांगले लोक अजूनही आहेतच ताई, असणारच, राहणारच आहेत. आणि काही माझे असे भावंड आहेत, छोटे आहेत, काही वयानं मोठे आहेत, ताई म्हणतात, रक्ताचे नाही पण विचाराचे आहेत. त्या लोकांनी मला खूप सपोर्ट केला. मला जेवढा रक्ताच्या नात्यांनी साथ नाही दिली ना, तेवढी या लोकांनी साथ दिली. म्हणजे असे भावंड आहेत ताई की भाऊबीजला जर आपण गेलो, रक्षाबंधनला जर गेलो, तर त्यांना हे माहीत आहे की ही स्वतःसाठी खर्च करू शकत नाही किंवा लेकरांना तेवढंही देऊ शकत नाही. ताई मोठे मोठे अमाऊंट ते गुगल पे, फोन पे करतात आणि सांगतात हे तुझ्यासाठी आहे, हे तुझ्या लेकरांसाठी आहे. हजारोंच्या साड्या देतात,
म्हणजे काही लोक तर आयुष्यात असे आहे की आता मी मगाशी तुला एक विषय आपला राहिला तो विषय की ह्या साडीचाही एक विषय आहे खूप मोठा. जळगावला मी कार्यक्रमाला गेली आणि एक व्यक्ती होते जाखोटिया काका म्हणून. काही म्हणजे बऱ्याच पोस्ट व्हायरल होतात, लोक कॉल करतात की तुमचं हे वाचलं, रडत कॉल करतात काही लोक की बापरे असं तसं तुम्ही छान काम करता. खूप कॉल येतात, कौतुकाचे खूप कॉल येतात. त्यातला एक फोन होता. आता ठीक आहे, नेहमी येतात म्हणून मी हो हो बोलली त्यांच्याशी आणि मला त्यांचा वयाचा अंदाज नव्हता. ते बोलले ताई कधी आली इकडे जळगावला, तर ताईच बोलले ते मला. तर मी म्हटलं ठीक आहे. आणि मग माझी एक पद्धत आहे की बा एवढं लांब 15-20 मिनटं कोणी बोलताय, एवढा आपण त्याचा नंबर सेव्ह करून ठेवायचा. मी तो नंबर सेव्ह केला आणि तिथून 1.5 वर्षांनी तिथं जायचा योग आला. जळगाव खानदेशला मला एक अवॉर्ड होता. मी सहज त्यांना मेसेज टाकला की मी या दिवशी आपण भेटू शकतो, कारण त्यांनी म्हटलं होतं की मला भेटायला आवडेल किंवा असं तसं. तर ते बोलले की हो मला तो कार्यक्रम माहिती आहे, तुझी हरकत नसेल, म्हणजे त्यांनी तुमची म्हटलं, तुमची हरकत नसेल तर तुम्ही आमच्याकडे थांबाल का. आता हे माझ्यासाठी नवीन नाही आहे. मी भारतात कुठेही गेली तर मी हॉटेलला राहत नाही. प्रत्येक ठिकाणी कोणी ना कोणी प्रेमाचं व्यक्ती आहे. ठीक आहे चालेल. तर ते मला एवढं, त्यांचं वय 65, त्यांच्या गुडघ्याचे आता ऑपरेशन झाले, गुडघ्याचा प्रॉब्लेम त्यांचा, ते मला ते घ्यायला आले, त्यांच्या घरी ठेवलं. आणि कार्यक्रम संपल्यावर काय झालं, आम्ही कारमध्ये जेव्हा निघालो माझ्या लक्षात आलं की हा तर घराचा रस्ता नाही आहे, मार्केटमध्ये चालला आहे. पण मी काहीच नाही, ठीक आहे. मी म्हटलं आपण कुठं चाललो आहे. तर बघा काही लोक हक्काची, पहिली भेट हा ताई, तू शांत राहायचं, मी जिथं नेतो ते. म्हणलं ठीक आहे. मोठ्या एका शोरूमसमोर गाडी थांबली, साडीच्या शोरूमसमोर. मला ना ते थोडं हे झालं, कारण माझ्या आयुष्यात असं म्हणजे वडील, नवरा, भाऊ हे यांनी कधी असं शोरूममध्ये नेऊन मला कधी साडी घेऊन ती सवयच नव्हती मला. त्या दिवशी मला खूप भरून आलं. का भरून आलं, तो दुकानदार एक एक साडी टाकत होता आणि हे जे काका आहेत, म्हणजे मी त्यांना बाबा म्हणते, अशी साडीला हात लावून प्लेन हे करून त्याचा पोत बघून तुझ्यावर सुटवल का, ते मी फार म्हणजे त्या दिवशी मला खूपच भरून आलं की एखादी व्यक्ती एवढं. मग हे का झालं, हे फक्त माझ्या कामामुळे झालं. म्हणजे माझ्या कामावर प्रेम करणारे लोक आहे, अप्रिशिएट करणारे लोक हो. आहेत. आणि मला भीती वाटायची, ते माझ्यासमोर टाकले, मी ते ना टॅग बघायची, किती रुपयाची साडी आहे, स्वस्त. बरं मी स्वस्त बघायची, त्यांना ती आवडायची नाही. ही साडी मी जेव्हा टॅग पाहिलं तर मी म्हणजे मला आवडली हे त्यांनी माझ्या डोळ्यातनं बघितलं. टॅग बघितलं तर ते म्हणे तू ते कशाला बघते, तुला आवडली ना. एवढी मोठी एवढी घ्यायची आपली हे नाही आहे. असेही लोक मी कमवले. हजारो लोकांनी आजपर्यंत गिफ्ट दिले आहेत, हजारो लोकांनी. चांगली लोक आहेत. हो. तुला एक विचारायला आवडेल की कुठल्या वयापासून म्हणजे ग्रॅज्युएशन म्हणा किंवा कॉलेजपर्यंतची मुलं तुझ्याकडे आहेत? हो, आता ॲक्च्युली काय होतं की माझ्याकडे पहिल्या वर्गापासून मुलं आहे ग्रॅज्युएशनपर्यंत. काही मुलांना आपण बाहेर पण मदत करतो, जे आपल्याकडे नाही आहे. म्हणजे आई बाबा नाही आहेत पण आजी आजोबाकडे आहेत. माझा बेसिकली हे काय राहतो की आई बाबा जरी तुम्हाला नसले तरी जवळची नाती प्रेम देणारी असतात, है ना. म्हणजे एखादा मुलगाचे आई बाबा वारले, त्याला गुंजनताई तेवढी जवळची नाही वाटणार जेवढे आजी आजोबा, मामा, काका वगैरे. तर आपण त्यांना काय म्हणतो, जरी तुमची परिस्थिती नाही आहे, शिक्षणाचा खर्च आम्ही करतो, शिक्षणाचं सगळं मटेरियल आपण पाठवून देऊ. पॉझिटिव्ह मुलं आहेत बरेच, म्हणजे ज्यांचे आई बाबा एड्सनी मरण पावले, मुलं पण बाय बर्थ HIV आहेत. घरची परिस्थिती बिलकुल नाही आहे, कारण त्यांचं प्रोटीन हे ते वगैरे हा विषय खूप मोठा असतो, कारण औषधा घेतात ARTच्या, भारी औषधं असतात त्याला. हे एड्स पीडित, HIV बाधित. तर मग पण चांगले आहे शिक्षणामध्ये, मग आपण त्यांना शिक्षणासाठी मदत करतो. त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या गार्डियन्सला आम्ही समजून सांगतो की यांना तुम्ही तुमच्याकडेच ठेवा. ती पण खूप मोठं काउन्सिलिंग लागतं, कारण लोकांमध्ये अवेअरनेस नाही आहे. आमच्याकडे तुमच्याकडे ठेवा पण मदत आम्ही करू असं. तर त्याला तरी वर्ष लागतात काउन्सिलिंगला, एकदम नाही ऐकत, सहज ऐकत नसतील. भीती आहे ना, कारण ती भीती, गैरसमज आहे, भीती आहे. अशा मुलांचं आपण पालकत्व घेतलेलं आहे. 100पेक्षा जास्त मुलांचं असं पालकत्व. आश्रमातली काही अशी मुलं आहेत की ती बाहेर जाऊन जॉब करणार आहे, म्हणजे एवढी मोठी मुलं सध्या तरी नाही आहे, सध्या ग्रॅज्युएशन लेवलला आहे. आणि माझं एक हे आहे की माझी जी मुलं आहे त्यांना मी माझ्याकडेच रोजगार उपलब्ध करून द्यावं असं माझं पहिल्यापासून होतं. त्यासाठी काय करते आमच्याकडे तर आता आम्ही पॉटरी, जे मातीचे भांडे वगैरे याचं हे आहे. आम्ही दिवाळीमध्ये खूप छान दिवे बनवतो, बऱ्याच गोष्टी आहेत, तोरणं वगैरे हँडक्राफ्टेड आहे. काही आता बाग लावतोय, म्हणजे आता सध्या एक पेरूची बाग आहे. काही ना काही करत राहतो. म्हणजे त्यातनं उत्पादनही मिळेल, पोरं स्किल शिकतील. आणि माझं हे आहे की उद्या जर मी नसली या जगामध्ये, शेवटी काय आहे की प्रश्न तो आहे, मृत्यू अंतिम सत्य आहे ते. तर उद्या जर मी नसली तर माझे लेकरं परत रस्त्यावर नाही आले पाहिजे, शेवटी माझे लेकरं आहेत ते. मग असं कोणी विश्वासाचं तू आहे
की ज्याला तू तुझ्यानंतर, म्हणजे हा खूप नंतरचा विषय आहे, पण तरी एक थॉट मनात असते. माझ्या पोरांना सध्या जे माझे पोरं आहेत ना ताई, त्यांना कोणाचीच गरज नाही आहे असे बनलेले आहे माझे पोरं. तुम्ही या कधी आश्रममध्ये, की मी जरी नसली किंवा कोणीच जरी नसलं, माझे पोरं काही ना काही करतील एवढा मला विश्वास आहे. म्हणजे त्यांना एवढं तू स्ट्रॉंग बिलकुल. बनवलंयस. एक्झिबिशनला जातो, मी साईडला असते, त्यांना हे करायला लावते. लोकांशी बोला, भाव करा, सांगा, शिका. तुम्ही अभ्यासात पुढे गेले नाही तरी चालेल. मी स्पष्ट माझ्या पोरांना मी अभ्यासासाठी कधीच ताई हे करत नाही. अदर ऍक्टिव्हिटीज बिलकुल. इव्हन शौर्य नयनतारासाठी पण माझी आई म्हणते याला 1-2 येत नाही. मी म्हणतो नाही. माझे लेकरं डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर झाले नाही तरी चालतात. माझी एक म्हटलं प्रामाणिक माझ्या 2 मुलांपासून इच्छा आहे की त्यांनी भारताला एक पदक द्यावं इंटरनॅशनल याच्यामध्ये, देशाचं नाव त्यांनी उभं करावं. कुठला स्पोर्ट्स खेळतात? शौर्य लॉन टेनिस खेळतो, 5 वर्षाचा आहे. नयनतारा 6.5-7ची आहे, ती स्केटिंग करते, स्विमिंग करते, रनिंग करते. आणि इतर मुलांना पण स्पोर्ट्समध्ये हो, मलखांब ते करायचे. आम्हाला दूर अंतर फार पडतं. आणि जे मुलं खूप हे आहेत ते पॉझिटिव्ह आहेत, थोडंसं तब्येत नरम गरम राहते. पण आत्ता आम्ही आमच्याकडेच आर्चरीचं प्लॅन चाललं आहे माझं. बाकी ते त्यांचं ॲक्टिव्हिटी करतात, डान्स भरपूर करतात. मी स्वतः त्यांच्यासोबत आठवड्याला म्हणजे रील्स दिसतात माझ्या, डान्स करते. बरं, हे जे एज्युकेशन देत असताना, जसं आता तू आर्चरी म्हटलं, तर ट्युटर्स तिथपर्यंत येतात आश्रमापर्यंत? आणि आर्चरीचं आम्ही आता सुरू करतोय, कारण आमच्या बाजूलाच आता जिल्हा स्टेडियम नवीन सुरू झालं आहे, तिथं आर्चरी फ्रीमध्ये शिकवतात. तर तिथे आम्ही पाठवणार आहे. बाकी मलखांबसाठी आम्ही मग पाठवायचो. योगा चालतो आमच्याकडे, नेहमी होतो. ड्रामा पोरं करतात, रील म्हणजे शॉर्ट फिल्म्समध्ये माझ्या पोरांनी काम केलेले आहेत. हो, कॉन्फिडन्स भरपूर आहे. माईकची मला लहानपणी भीती वाटायची, आता वाटत नाही. मग मी ते डोक्यात घेते की यांच्या वयात आपण घाबरायचो. मी त्यांना बोला, कुठला तरी एखादा विषय देते. आमच्याकडे माझ्या घरी मी पिक्चर दाखवते त्यांना. घराची एक स्टोरी आहे. आता बाजूलाच माझं घर झालं आहे, म्हणजे 3 रूमचं एक घर. मला ते एका म्हणजे काय बांधूनच दिलं आहे असं आहे ते. एक ते गिफ्ट आहे मला ते घर. एवढे चांगले समाजात लोक असतात की मग आता त्या घराचा मी हॉल खूप मोठा केला आहे की माझे सगळे लेकरं तिथे बसू शकले पाहिजे. तू तुझ्या आयुष्यात आदर्श कोणाला मानतेस? असं कोणी आहे व्यक्ती? मला जे जे चांगले लोक भेटले ते सगळे आदर्शच आहेत. चांगले लोकांपासून मी चांगल्या गोष्टी घेतच गेली. आदर्श भरपूर आहेत, पण तसे जर आपण म्हणजे आदर्शही खूप प्रकारचे असतात. आम्ही ज्या भागात नाही, म्हणजे आपण ज्या भागात नाही, अमरावती, गाडगेबाबा आहेत, तुकडोजी महाराज आहेत, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आहेत. हे आदर्श खूप मोठे आहे. म्हणजे लहानपणीपासून यांना वाचत गेलो, त्यांचं ऐकत गेलो, तर त्यातले काहीतरी गुण आपण घ्यायला पाहिजे किंवा त्या वाटेवर चालायला पाहिजे. हा एक आदर्श होताच. माझी आई माझ्यासाठी खूप मोठा आदर्श आहे. माझे मुलंही माझ्यासाठी खूप मोठा आदर्श आहे. बरं, तुझ्याबद्दल वाचत असताना मला लक्षात आलं की तू साहित्यिक आणि गझल याची आवड ठेवते. हो, म्हणजे हे बऱ्याच जणांना माहीत नाही ॲक्च्युली. साहित्याची पहिल्यापासून म्हणजे मी वाचन खूप केलं आहे, अजूनही मी वाचन करते. गझलचा विषय असा आहे की गझल नवाज भीमराव पांचाळे काका जे आहेत, फार मी लहान असतापासून त्यांचं म्हणजे संबंध आहे, कौटुंबिक संबंध. आणि वडील पण म्हणजे गझलचं एक कॉन्सर्ट त्यांनी हे केला होता, ऑर्गनाईज केला होता, किंवा त्यांच्या ओळखी वगैरे. तर घरी कॅसेट्स भरपूर ते आणायचे, वाचायचे. आणि गझलमध्ये काय आहे, जसं इलाई जमादार काका आता गेले, त्यांच्या काही गझल्स होत्या मोठ्या मोठ्या लोकांच्या, तर ते वाजायचं घरी आणि ते कानावर पडायचं. अर्थ पहिले कळायचे नाही, पण 7व्या वर्गात ती मी गझल ऐकली होती त्यांची, की आकाशाला भास म्हणालो, 14 वर्षे पतीविना राहिली उर्मिला, 14 वर्षे पतीविना राहिली उर्मिला, हाच खरा वनवास म्हणालो. किती मोठं, म्हणजे मला तेव्हा उर्मिला माहीत नव्हती, लक्ष्मणाची बायको आहे. मग हे कळत गेलं तर काय झालं की त्याची पुस्तकं पण यायची गझलचे, ते मी वाचायचे. मग तेव्हापासून मला असं वाटते की तेही मला समृद्ध करत गेलं कमी वयात, आणि आवड निर्माण झाली. मग गुलाम अली, आणि आता तर म्हणजे मला कोणी म्हटलंय तर मला ते तेरे चाहने वाले कौन है, म्हणजे मला बरेच लोक, तर जिनके होठों पे हंसी पाव पे छाले होंगे, हाँ वही लोग मेरे चाहने वाले होंगे. प्रवाहाच्या विरुद्ध चालते. तर असं सुरू झालं. पुस्तकं खूप वाचले, लेख लिहायची मी. माझा पहिला पेपरमध्ये लेख मी 7व्या वर्गात असताना प्रकाशित झाला होता, 7वीत असताना. ते अजून ठेवलेले आहे सगळे हे. तर साहित्याची आणि याची खूप आवड आहे. गाणं खूप आवडतात, ऐकते गाणे, गझल, संगीत. फार डिप्रेशनच्या काळामध्ये माझा म्युझिकमुळे पण मला खूप आधार भेटला. ॲक्च्युली म्युझिक ही थेरपी आहे.
त्यामुळे म्युझिक ऐकावं लोकांनी. हो 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 मला ते जास्त अशा मोठ्या याच्यावाल्या हे नाही आवडत. मला गझल्स, सायलेंट सॉन्ग. सायलेंट सॉन्ग, सगळ्याच प्रकारचे गाणे आवडतात. आता आजकालचे काही दिलजीत पाजीलाही मी ऐकते किंवा विशाल मिश्राला ऐकते, सगळे मला. पण मुलांनाही मी ते हेच केलं की ऐका, नाचा, स्ट्रेस नका घेऊ, फक्त सब कुछ करो, बस टेन्शन मत लो. एकचदा आयुष्य भेटलंय, चांगलं जगा, तुम्हाला जसं वाटते तसं जगा. तरुणांनाही माझं मी नेहमी सांगते, परंतु तुमच्या जगण्याने इतरांना त्रास नाही झाला पाहिजे, तुमच्या असा काही वागण्याने. बस तेवढं भान ठेवा, बाकी तुम्हाला जसं वाटते तसं तुम्ही जगायला पाहिजे. महिलांना पण मी तेच सांगते. अति जास्त म्हणजे खूप हे करून लेकरांसाठी, नवऱ्यासाठी, आणि मग एका वेळेस म्हणजे आता आईचंही मी बघते ना, स्वतःसाठी वेळच नाही दिला, मग वेळ निघून जातो. म्हणून वेळ काढा, वेळ निघतो. हे का म्हणजे स्वतःसाठी घर सांभाळ, नाही, संसार जरी आपण सांभाळायचा कारणं असला देतो तरी ना स्वतःसाठी पण की वेळ वेळच काढा. नाही भेटत, असं नाही आहे. मी स्वतः आता माझ्यावरून बघते. 50 जणांचा आश्रम आहे, ठीक आहे, 2 लेकरंही आहेत, माझ्याही काही वैयक्तिक फ्रेंड सर्कल आहे की ज्यांना भेटल्याशिवाय मला, काही 4-5 लोक तर असे आहेत की मला ते पाहिजेत माझ्या आयुष्यामध्ये. कॉल तरी करणार मी की असं असं झालं. तुमच्या आयुष्यामध्ये निदान तुमची बकवास ऐकून घेणारे तरी 2-3 मित्र मैत्रिणी मला असं वाटते की असले पाहिजे. त्याच्याशिवाय जगण्याला अर्थ नाही आहे बिलकुल. मतलब तुमको पता है की लॉजिक नाही आहे, गुंजन काय बोलत आहे, पण तरी विचारा असं ऐकतो. आमचा आनंद आहे, मी आनंदचं नाव घेईल. आनंद मला खूप सहन करतो. माझा श्रवण भाऊ आहे. श्रवण तर म्हणजे मी सांगते की माझ्या आयुष्यात काही लोक असे आहे की असं वाटतं की हे स्पेशल माझ्याचसाठी बनवलेले आहे. ॲक्च्युली गुंजन, मला तुला सांगायला आवडेल, आमचा हा पॉडकास्ट जरी अवेअरनेससाठी जरी असला तरी हे स्थान असं आहे की आम्ही तुमच्या मनात जे काही नाही, मी आहे ना, एवढं ते बोलत काढा, नाही कुठे. बाहेर काढा. नाही, मी हे आम्ही- असं माहित नाही. आम्ही ऐकायला बसलो आहे हो, तुमचं. मी जे काही- आतापर्यंत जेवढ्या, मी तुला थँक्यू म्हणेल, सगळ्यांनाच थँक्यू म्हणेल की मी आजपर्यंत अशी बोलली नाही कुठे. अनेक असं वाटते ना की बा, आणि लोक जजही फार करतात. मला जज करणारे लोक आवडत नाही. म्हणजे मी तुला सांगते, जरी तू समाजसेविका किंवा ॲक्टिव्हिस्ट म्हणून मला इथं बोलावलं, पण मी त्याच्या कुठल्याच मापदंडात बसत नाही. आमच्या इथच्या लोकांना तर माहिती नाही. मला अनेक लोक म्हणतात, तुला आता ते आठवलं म्हणून, की तू समाजसेवक आहे, तू लिपस्टिक नको लावत जाऊ. अरे हां, अरे, मला मला असे पण छान दिसण्याचा अधिकार आहे. नाही, अधिकार सोड ग, तो अधिकार त्यांना काही घेणदेण नाही ना त्या अधिकाराशी. म्हणजे प्रोटोकॉल एक मध्ये इमेज, बसत एक्झॅक्टली. प्रोटोकॉल, आणि त्या इमेजला ते सूट करत नाही. म्हणजे एक इमेज मला लोकांच्या एक सांग, ठीक आहे, तुला नाही म्हणणार मी, एखाद्या ऍक्ट्रेसला म्हणणार, तिने लिपस्टिक लावलं, ती ऍक्ट करत आहे, तिला किती पाय आहेत? 2च. मला तिसरा आहे का? मला शिंग आहे का? अरे भाई, मला हे कळत नाही की तुम्ही असं डोक्यात काय इमेजिन केलं आहे की समाजसेविका आहे म्हणजे तिने खादीचीच साडी घालावी, तिने टायरची चप्पल मी आता तरी बांधील नाही ना आपण एक्झॅक्टली. कोणाचं. बरं, माझं तुला मी सांगते, मी अगोदर स्पोर्ट्समध्ये होती, नॅशनलची ॲथलीट आहे कुठला गेम खेळायची? मी. ताई ॲथलेटिक्समध्ये होती, खो खोमध्ये होती, अगदी 5व्या वर्गापासून. नंतर मी NCCमध्ये गेली, तर NCCलाही मला नॅशनलचे कलर कोट आहे, NCCमध्ये मला नॅशनलचा कलर कोट आहे, माझी नॅशनल रायफल शूटिंग झाली आहे, NSSमधनं मला RD परेड माझी झालेली आहे. तर तू जर जर्नी माझी पाहिली तर स्पोर्ट्सचे ड्रेस, नंतर ते ट्रॅकसूट है ना, बॉयकट होती माझी आत्ता 10 वर्ष आधीपर्यंत, पूर्ण मिलिटरी कट होती माझी. नंतर मी माउंटेनिंगचे कोर्सेस केले आहे काश्मीर आणि इकडनं. तर हे सगळं जे झालं, तर याच्यामध्ये खादीची साडी हा प्रश्नच नव्हता ना कुठे. स्पोर्ट्स शूज आणि ते सगळं असं असं असं. म्हणून तर आम्ही आमच्या त्याच्यामुळे- गेस्टला इथे बोलवतो की हां. मोकळं व्हा आणि बिलकुल. आम्हाला मला तर याच्या माध्यमानं सांगायचं आहे की तुमची जी इच्छा आहे की पदर घेऊन गुंजनताई असली पाहिजे, काही लोकांचीच आहे, बाकी ज्यांची नसेल, म्हणजे म्हटलंय मला स्वतःला, तर तेव्हा तर मी शांत होती, कारण वयानं मोठे असतात ते लोक, आपण नाही बोलू शकत. पण मी ना तिथं एक्सप्रेसच नाही करू शकली. असं झालं आहे 2-3 वेळा, किंवा माझ्या कानावर येतं कधी कधी की अगं यार, असं असं म्हटलं होतं त्याला, हे नाही ते नाही. एक तर आमचे काका आहेत पुण्याचे, ते तर सरळ म्हणतात, प्रोटोकॉलमध्ये नाही आहे म्हणते सामाजिक याच्या की तू लिपस्टिक लावावे. आणि त्यांच्याच घरी मी मुक्कामी असते, मी त्यांना म्हणते हा शेड कसा वाटतं सांगा. अभी उनको आदत हो गई आहे. तर त्यांची हे बघा, पुण्यासारख्या शहरात, मुंबईसारख्या शहरात 10-10 दिवस जर तुम्हाला राहायचं काम पडलं, तर एखाद्या घरी तुम्ही हक्कानं राहत आहे, हे लोक कमावले आहेत आहे मी. बरोबर. आणि अजून एक सांगते की आजकाल यंग जनरेशन सोशल याच्यामध्ये यायला खूप चांगलं काम इच्छुक करते. आहेत म्हणजे. बिलकुल बिलकुल. तर त्यांना आजची पिढी काय करते बा, असं तसं हे लोक म्हणतात. नाही नाही, आजची पिढी खरंच खूप छान आहे, है ना. आजकाल रील्स येतात, अनेक लोक म्हणतात रील टाकतात कामापुरते. मी काय म्हणते, अरे यार, तो 2 लोकांना खाऊ घालत आहे ना, तर त्याला प्रोत्साहन द्या. नाही देत असेल ना, तर मग तोंड चुप ठेवा, बोलू नका. बरं, तू अनेक अवॉर्डनी सन्मानित आहे, त्याबद्दल कसं सांगशील, काय सांगेल? अवॉर्ड, हा बरेच अवॉर्ड आहे. अवॉर्डसाठी कधी काम नाही केलं काही, काम करतही नाही, करणार नाही. परंतु
पैसे देऊन कुठलाच पुरस्कार घेतला नाही हे मला सांगायचं आहे. अच्छा, असंही असतं का? बिलकुल. अरे तुला माहित नाही का उत्कृष्ट निवेदिकाचाही पैसे देऊन पुरस्कार भेटतो. ताई हा खूप मोठा स्कॅम आहे सध्या सुरू. म्हणजे स्कॅम इन द सेन्स की नाही, मला खरंच माहिती नाही, हे काही विषय तर मला आज सांगायचे आहेत. ताई स्टेट लेवलचे अवॉर्ड, नॅशनल लेवलचे अवॉर्ड, इंटरनॅशनल लेवलचे अवॉर्ड हे पैसे देऊन पण आजकाल छान हे सुरू आहे. बापरे, मग ओळख कशी करायची मग अशी नाही लोकांची? नाही, बरोबर. आजकाल ना तुम्हाला स्क्रोल करताना येतं की इंटरनॅशनल अवॉर्ड वगैरे, मग त्याला अप्लाय नाऊ येतं, मग त्या व्हॉट्सअपवर तुम्ही जाता, तिकडून मग लिस्ट येते. ओके. हां, आता मला पण 4 वर्ष आधी एक असं ऑफर आली होती की आम्हाला तुम्हाला जिजाऊ सावित्री एक अवॉर्ड होता, त्याच्यासाठी म्हटलं बरं अप्लाय करा वगैरे, आणि फीज होतं मग 5,000, 7,000, अच्छा, 10,000 म्हणजे तुमच्याचकडनं पैसे घ्यायचे आणि आम्ही तुम्हाला अवॉर्ड द्यायचा. असं आहे. आणि लोक घेतात. माझ्याच काही 2-4 मैत्रिणींनी घेतलाय. अरे. मग पण त्यांना माहित आहे की गुंजनला माहित आहे की हा पुरस्कार 10,000 रुपये देऊन घेतलाय. ती मला टॅगही करत नाही, ती मला सांगतही नाही. माझा म्हणजे विषय असा आहे ताई की का तुम्ही असं करताय. बरं, ती ट्रॉफी 1,000 रुपयाची ट्रॉफी तुम्ही ते घरात ठेवताय. आता घरात ठेवल्यावर काय होते की 10 वेळा त्याला बघणार, 10,000चं हे झालं. बरं, इंटरनॅशनलचा एक पुरस्काराचं मी एक हे सांगणार. माझा एक मित्र आहे, खूप चांगला मित्र आहे, 5 वर्ष आधीची गोष्ट आहे. तो सिंगापूरला इंटरनॅशनल अवॉर्ड भेटला वगैरे, त्यासाठी गेला होता. मग त्याची माझी चर्चा झाली. तर खरं सांगू तो म्हणे, ताई यार खरं सांगू काय, चला 60,000 रुपये दिले म्हणे मी. आणि तिथं गेल्यावर, म्हणजे हा विषय बघा, तिथं तुम्ही जाता 50 लोकांना ते घेऊन जातात. तिथं गेल्यावर 50 लोक तुम्हीच तुमचे, ते स्टेबल, तुम्ही स्टेजवर जाता आणि सगळ्यांना बघता की साला सगळे सारखेच आहेत. 50,000 रुपये देऊन इथं आलो. तुला जे जेन्युइन अवॉर्ड्स मिळाले त्या विषयावर बोलू. नाही, तो विषय मी का सांगते, कारण हे चुकीचं आहे. हां, आणि त्याच्यामध्ये पैसे देऊन तुम्ही हे करता, तर हे पण थांबलं पाहिजे कुठं. चुकीला विरोधही झाला पाहिजे. आणि एकाच वेळेस 100 पुरस्कार दिले जातात. तुम्ही मल्टिप्लाय, म्हणजे हा धंदा आहे सरळ सरळ. हा एक व्यवसाय लोकांनी सुरू केला आहे. मला करत त्यांची दाद द्यावं. हे जे घेतात त्यांची दाद नाही, मतलब दिमाग देखो. जे लोक म्हणतात ना रोजगार नाही आहे, हे बघा, तुम्ही डोकं चालवा, तुम्ही कुठेही पैसा कमावू शकता. जेन्युइन पुरस्कारमध्ये ताई अगोदर काय व्हायचं तेही मला सांगायचं आहे. हो, अगोदर काय व्हायचं की लोक पुरस्कार द्यायचे, अनेक दुसऱ्या गावांमध्ये बोलवायचे. परंतु ना कधी असं नाही व्हायचं की बा, म्हणजे राशीचे पुरस्कार जे आपण म्हणतो की आर्थिकवाले, असे पुरस्कार अगोदर म्हणजे आत्ता रिसेंटली सुरू झाले. ते पुरस्कारही मी सांगणार. हे का सांगते की आमच्यासारखं जे सामाजिक काम कोणी करतं, कोणाची मदत नसते, सरकारी मदत नसते, किंवा लोकांची मदत असते पण ती अपुरी असते ताई. एक लिमिट असते. तू आज मला पैसे देतील, तू दुसऱ्या दिवशी नाही देशील, पण मला दुसऱ्या दिवशी पोरांना खाऊ घालणंच आहे. मग मी स्वतःहून 1-2 वेळा हे म्हटलं की मी नाही म्हणायला लागली. बा बाहेर गावाला पुरस्कार आहे, तर बा मी नाही येणार, मला जायला येतं तरी तुम्हाला द्यावं लागेल. मला पहिलं ऑड वाटायचं कसं, पण शेवटी ऑप्शन नाही ना, तू कसं करणार मॅनेज. आणि तुम्ही जेव्हा पटवून देताना ते तर लोकांनाही पटतं. सामाजिक काम करत असताना तुम्हाला पैशाची गरज लागते. मग मी एकदा ऑप्शन एका आयोजकांना दिलं होतं, दादा तुम्ही मला ते 500 रुपयाची ट्रॉफी, 200 रुपयाची शॉल देणार ना, तुम्ही तसं करू नका. हो, त्याच्यामागचं कारण मी सांगते. ते 700 रुपये तुम्ही मला द्या, कारण माझं लेकरू जेव्हा एखादं बिमार असतं ना, तेव्हा ती ट्रॉफी ताई कामात येत नाही, ती शॉल कामात येत नाही. मला दवाखान्यात पैसाच लागतो, मला ॲम्ब्युलन्सला पैसाच लागतो. मी हे पटवून दिलं आणि लोकांना पटतंही. अनेकांना प्रेरणा भेटते ताई. मला अनेक कॉल येतात की तुमच्या त्या व्याख्यानातनं तेव्हा आम्ही काम सुरुवात केली आहे असं. तर मला लोकांना भेटायलाही आवडते, जाते. रिसेंटली आता आणखी एक पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र लेवलला बरेच पुरस्कार भेटले. पण परत हेच आहे की पुरस्कारासाठी काम करत नाही, करणार नाही. तर मला असं वाटते एक आव्हान म्हणजे हे की सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना त्या ट्रॉफीज आणि हे न देता त्यांना जे मदत, म्हणजे असं म्हणत नाही की आर्थिकच दिली पाहिजे, जी गरजेची वस्तू असते किंवा ते असं काहीतरी करायला पाहिजे इतरांसाठी पण. कारण माझ्यासारखे अनेक तरुणी आज सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात. या विदर्भातही खूप चांगले लोक काम करतात आणि काम केलंच पाहिजे. तरुण मुला-मुलींना काय सजेशन देशील? तरुण मुला-मुलींना सध्या म्हणजे कशाबद्दल, करिअरबद्दल की काय? हां, म्हणजे काम करतात आहे किंवा इन जनरल तुला इन काय जनरल वाटतं एकच की असं कारण तू वाटते. इतका आधीपासून काम करते आहे, जनरल आणि एकच तुला सांगते, आताच्या मुली कशा काय? नाही, सगळे लोक चांगले आहेत. या पृथ्वी तलावरचा प्रत्येक माणूस चांगलाच आहे. प्रत्येकात 2 गुण असतात. आपण चांगलं घेत राहायचं. मी म्हटलं ना की मला ज्यांनी त्रास दिला म्हणजे ते पॉझिटिव्हली घ्या. हो, मला सांग ना ताई,
घरी जर काही असं हे नसतं तर मी आज एखाद्या चांगल्या घरी म्हणजे मोठ्या घरी पोळ्या लाटत लेकरं सांभाळत बसली असती. खरं आहे. लग्नानंतरही जर काही थोडे कमी जास्त गोष्टी घडल्या नसत्या, एकदम ओके असतं, एकदम आणून देत आहे सगळं. परिस्थितीने माणूस शिकतो. हां. आणि काही लोक त्याला कसे घेतात तुमच्यावरही आहे. मी जर रडतच बसली असती, माझ्याकडे हेच आहे तेच आहे, हे पण आहे. तुमचा दृष्टिकोन कसा आहे, तुमचा माइंडसेट कसा आहे, तुम्ही त्या गोष्टीला कसं घेताय. बरं, भविष्याचे काय प्लॅन्स आहेत तुझे? तो आपल्या तरुणांचा विषय राहिला. हां. तर तरुणांना माझं एकच सांगणं आहे, अभ्यासाचं वय आहे, तुम्ही अभ्यास करा. अभ्यास करायचा नसेल तर तसंही तुमच्या पॅरेंट्सला सांगा. अनेक लोक अभ्यास न करता म्हणजे आईबाबा सांगतात म्हणून ते करतात, मनात दुसरं असते. इथला आवाज काय म्हणते हे बघा आणि कन्व्हिन्स करा. हे बघा, शेवटी आईबाबा आहेत तुमचे, ते टाकणार तर नाहीच. हां, तुम्हाला टाकून देतील नाही, तुम्हाला काही जेलात टाकणार नाही. तुम्ही फक्त तुम्हाला स्पष्ट सांगा, आई मला हे करायचं नाहीये, आणि जे वाटते मनाला वाटते ते करा. या सगळ्या याच्यात मला एक गोष्ट मात्र सांगायची आहे की तुमचं आध्यात्मिक अधिष्ठान हे प्रबळ असलं पाहिजे. कारण ही खूप महत्वाचा विषय तू बोललीस. कारण आता संस्कृती खूप लुप्त होत चाललेली आहे आणि या संस्कृतीला टिकवून ठेवणं खूप महत्वाचं आहे. हो, संस्कृतीचा विषय तर नंतर घेऊ, आपल्याला स्वतःला टिकवून ठेवणं फार गरजेचं आहे. आणि हे आध्यात्मिक शिवाय होणार नाही, हे लक्षात घ्या. कोणी आध्यात्मिक गुरु आहेत? आध्यात्मिक गुरु म्हणजे मी अशी दीक्षा मानते बरं, मी दीक्षा वगैरे नाही घेतल्या, पण माझी खूप इच्छा आहे की मला प्रेमानंद गुरुजींकडनं दीक्षा घ्यायची खूप इच्छा आहे, खूप इच्छा आहे. मी भेटली त्यांना मागे आता वृंदावनला जेव्हा गेली, आणि भेटही काही ते अशी तशी नव्हती. बघा, जेव्हा ना मला एकदम आता म्हणजे असं एकदम कसं तरी झालं, कारण आता रिसेंटली जेव्हा गेली होती तेव्हा ॲक्सिडेंट झाला. हां, तेच सांगायचं आहे मला ते एकदम आठवलं सगळं. बरं, माझ्या लिस्टमध्ये वृंदावन नव्हतं ज्या दिवशी मी दिल्लीला गेली. आईला घेऊन गेली होती. आम्ही काय बऱ्याच आमच्या ज्या क्राफ्टच्या वस्तू बनवतो ना, त्याचं मी सामान दिल्लीवरून आणते. तर मग मी दिल्लीला गेली आणि यावेळेस म्हटलं, आई तू पण चल, तुला मार्केट दाखवतो. आम्ही गेलो आणि सोबत जे भाऊ होता, सोबत श्रवण होता, आणि वृंदावनसाठी आम्ही कार केली, ओला केली. आणि काय होतं की रात्रीचा वेळ होता तो, आणि बरेच वेळा ओलावाले काय करतात, म्हणजे हे भेटले पाहिजे म्हणून न झोपता किती वेळा ते गाडी चालवतात. ट्रिप्स मारत राहतात. शेवटी काय, त्यालाही दोष देणार नाही, पोटापाण्याचा विषय आहे शेवटी. कारण ऍक्सिडेंट झाल्यावर मी कुठली केस केली नाही, काय की मला अनेकांनी म्हटलं काय करणार ना केस, तोही त्याची काय चुकी. तर आम्ही निघालो आणि वृंदावनच्या थोड्या काही किलोमीटर आधी त्याला झपकी आली. अर्टिका गाडी होती आणि झपकी आली ताई, आणि यमुना एक्सप्रेस हायवे खूप तिथं माहीत आहे कसा वेग असतो. गाडी या लेनमधून या लेनमध्ये गेली आणि मागून कंटेनरनी गाडी उडवली. हो, आणि मला भरपूर लागलं. माझ्या इथे 9 टाके आहेत, नाकाचे हाडं तुटलेले आहे अजूनही. आईला इथे काच रुटला, आईला 3 टाके पडले. म्हणजे भयंकर असा, खूप भयंकर. ती गाडी जर पाहिली तर कोणी म्हणणार नाही की वाचलं म्हणून. पण मला एक तेव्हा म्हणजे मी जागी होती, हे झोपले तर मी जागी होती. फार स्ट्रॉंगली ताई ती सिच्युएशन हँडल केली. 20 ते 25 मिनटं कुठल्या गाड्या थांबल्या नाही, कारण तो एक्सप्रेस हायवेवर लुटारूपणा पण असतं ना, लोक पैसे हे करतात. 2 मोबाईल होते, एका हाताने तो फ्लॅश माझ्या चेहऱ्यावर मारला, रक्त दिसलं पाहिजे लोकांना माझ्या चेहऱ्यावरचं म्हणून, आणि एका हाताने हेल्प मागितली. हे सगळं मला सगळ्यात जास्त लागल्यावर मीच हे केलं. आई तर बसून गेली होती. एक गाडी थांबली, आग्र्याला चालली होती. त्यांच्या लक्षात आलं गाडी वगैरे पाहून, ते थांबले. त्यांनीच पोलिसांना फोन केला, ॲम्ब्युलन्सला त्यांनी फोन केला, म्हणजे चांगले लोक परत. आणि नंतर जेव्हा पोलीस आले तेव्हा त्यांनी काय म्हटलं की ह्या जागा जी आहे आजची, जिथं तुमचा ॲक्सिडेंट, हा दिवसातला 3रा ॲक्सिडेंट आहे, आणि तुम्ही खूप हे की तुम्ही वाचले, म्हणजे सेम जागा, सेम तो पॉइंट, ॲक्सिडेंट पॉइंट. येस. आणि तिथं त्या दिवशी कोणी वाचलं नाही, आम्ही वाचलो. बरं. हो. आणि म्हणतात ना, श्रीकृष्ण जेव्हा तुम्हाला बोलावतात तेव्हा ते असे सहज नाही येऊ देत, तुम्हाला परीक्षा घेतात तुमची. ती माझी परीक्षा होती ताई. आणि हॉस्पिटलला आईला ICUमध्ये ठेवलं वगैरे. मी आईला परत म्हटलं, आपण वापस जायचं का, कारण तिची कंडिशन नव्हती आणि मलाही एवढं स्टिचेस वगैरे. आई म्हणते, आपण जवळच आलो आहे, आपण जाऊन दर्शन घ्या. हां. तर मला अनेकांनी मला त्याच्यावरूनही ट्रोल केलं, कशाला जावं लागते देवदर्शनाला वगैरे. तर मी म्हणते, अरे त्याच्याशिवाय दुसरं आहे कोण, सांगा ना मला. तुम्ही आज धार्मिकबद्दल लोक बोलतात, तर मी बऱ्याच विषय आहे की त्याच्यातही काम करते. अनेक वेळा जेव्हा आंतरधर्मीय लग्न होतात तेव्हा ट्रोल केला जातं एखाद्या याला. मी म्हणते की चांगलं वाईटाचा जो तुम्हाला निवड प्रक्रिया जी आहे, तुमचं धार्मिक अधिष्ठान जर लहानपणीपासनं
आपण जर आपल्या लेकरांना संस्कार दिले नाही तर त्याला चांगलं वाईट कळणारच नाही ना. आज घरी सकाळी देवपूजा होत नाही, लेकरं नाही बसत, शुभम करोती बंद झालं आहे आपलं. आणि हे आपली जबाबदारी आहे. आई म्हणून तर माझी खूप मोठी जबाबदारी आहे की आपले लेकरं भविष्यात हा देश चालवणार आहेत, ह्या देशाचे हे आहेत. तर त्यांनी मेंटली स्पिरिच्युअली है ना खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे. म्हणून लहान लेकरांना लहानपणीपासनं आपल्या शिकवण्याची आश्रमचं गरज आहे. आमच्या आश्रमचा विषय, आमच्या आश्रमची मुलं दोन्ही टाईम पूजा करतात. शिवाचं मंदिर एक नर्मदेश्वरची स्थापना केली आहे. मी येणारच होते त्याच्यावर की मुलांचं शेड्यूल कसं आहे. हो, तर संध्याकाळी पण ते चॅन्टिंग करतात ओम नमः शिवायचं. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा जप ते करतात. शौर्य पण करतो. तर धार्मिक वातावरण मी कंपल्सरी आहे माझं. आणि आध्यात्मिक गुरु तो जसं म्हटलं तर माझ्या आयुष्यात मला खूप छान वाटतं की जिवंत जे गुरु असतात, म्हणजे काही गुरु तर असतातच, पण सध्या आपल्या या देशामध्ये जिवंत गुरु पण असतात. जसं आमचे एक माऊली सरकार आहे, जगद्गुरू आहेत, सचिनदेव महाराज आहेत, शंकर महाराज आहेत. मी यांना जाते, भेटते. एखाद्या खूप घरात कलकल सुरू आहे तिथं तुम्ही जा, है ना, वाद सुरू आहे किंवा निगेटिव्ह एनर्जी आपण म्हणतो एनर्जी, तुम्ही मंदिरात तुम्हाला प्रसन्न वाटते. म्हणजे हेच उत्तर आहे, एनर्जी आहे शेवटी ती. तर अनेकांशी मी भेटते आणि ते मला साहस देते, शक्ती देतात. आध्यात्मिक शिवाय आयुष्यामध्ये काहीच नाही आहे. म्हणून युवकांना माझं सांगणं आहे की कुठले तरी एक गुरु, कोणीच नसेल असं वाटत तुम्हाला तर सध्या इन्स्टा आणि FBचा जमाना आहे. तुम्हाला प्रेमानंद गुरुजी, इंद्रजीत महाराज यांचे रील्स दिसतात, तुम्ही ते ऐका. आणि हो की क्या होगा, लोक घाबरतात, मुलं घाबरतात. हे झालं तर काय होईल, अनुभव तर येईल, जाऊ दे, तुम्ही किती वेळा असफल होता, टेन्शन घेऊ नका. अनुभव येतील, ते अनुभव गाठीशी घ्या आणि समोर चालत राहा. इमोशनली माझं सगळ्या तरुणांना सांगणं आहे, स्ट्रॉंग राहा, डिपेंड राहू नका. आजकाल म्हणजे माझ्याकडे मुलींचेही फोन येतात की ब्रेकअप झालं. अनेक लोक मला मेसेज करतात, काही मुली हे करतात. बरं, त्याच्यामध्ये 80% पोरांमध्ये सेम ब्रेकअप झालं, तिनं मला सोडून गेली, तिनं मला असं केलं, त्यानं असं केलं, लग्न केलं नाही. तर मला असं वाटतं की तुम्ही एवढे इनबॅलन्स नसले पाहिजे की तुम्ही. हे तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आईवडिलांनाच एवढं मुलांना प्रेशर देऊ नका की ते तुमच्याशी बोलणार नाही, त्यांना तिराईक व्यक्तीची गरज भासेल असं होऊ नका. परंतु शेवटी काय आहे ना ताई, दुसराही विषय आपण हे केलं पाहिजे, कमावतील तर खातील लेकरांसाठी. आईबाबाही तेच म्हणतात, आम्ही लेकरांसाठीच करत आहे. संवाद दुरावत चाललाय, तुम्ही बोला. गुंजन, तुझं भविष्याचे काय स्वप्न आहेत? काहीतरी असेलच. स्वप्न नाही म्हणता येईल किंवा काय प्लॅनिंग प्लॅनिंग विचारता येईल. आश्रमला घेऊन जर म्हटलं तर माझ्या सध्या आपली जी गोकुळ आश्रम ट्रस्ट आहे किंवा आमची आणखी एक संस्था आहे वुमन्स फाउंडेशन अमरावती, याच्या अंतर्गत आपण हे सगळे कामं करतो. त्याच्यात आपण जे काय मुलं ॲडॉप्ट केलेले आहे, म्हणजे एज्युकेशनल किंवा प्रोटीनसाठी, वैद्यकीय मदतीसाठी भरपूर मोठी लिस्ट आहे, ती 500च्या वर लिस्ट आहे. पण त्यातले काही एवढे गरजू मुलं आहेत की ज्यांना शेल्टरची गरज आहे. तर मला भविष्यात 1-2 वर्षात कमीत कमी 200 मुलांसाठी एक हॉस्टेल हे करायचं आहे. त्याच्यासाठी जागा आणि येते. आता सध्या जागा तर जिथे मी आहे ती लीजवरची आहे, परंतु त्याचंही कोर्टात मॅटर सुरू आहे. कसं आहे, खरं सांगते की चांगल्या कामासाठी विरोध होतोच. पण आपण काम करत नाही ताई, राहावं मी सांगते तुला, प्रयत्न सुरू आहे, काम सुरू आहे, काम थांबणार नाही हे तर मला माहित झालंय. मी असो मी नसो, काम थांबणार नाही. तर थोडंसं तो एक इश्यू सुरू आहे, परंतु होऊन जाईल. मिल्क बँकचं आहे. ह्या मुलांना फक्त ठेवून किंवा त्यांना शिक्षण देऊन होणार नाही, यांना रोजगारही द्यावा लागेल. रोजगारासाठी मोठं आमचं चाललंय की आमचं जे पॉटरी सेंटर आहे टेराकोटाचं, तेच मला खूप मोठं हे करायचं, जेणेकरून तिथे 100 लोकांनाही रोजगार भेटू शकला पाहिजे. मिल्क बँकचं असं आहे की मिल्क बँक येत्या काही महिन्यातच सुरू होईल. पण ऐकलं होतं की तुझं ते कासाची ती ते आहे, तो रोजगार चालू केलाय का तू? हो, तो म्हणजे ते आश्रमसाठी नाही आहे, ते असं वैयक्तिक आम्ही सुरू केलं होतं, पण आता एका गरजू व्यक्तीला आम्ही ते देऊन दिलं. आमचं एक हे आहे की जसं मागे मी अगरबत्तीचं सुरू केलं होतं, पण ते आमच्याकडनं वर्कआउट नाही झालं. म्हणजे ज्या महिलांसाठी मी सुरू केलं, माझ्याकडे परत सांगितलं, महिला काही शॉर्ट्स त्यासाठी येतात, 2 दिवस राहतात, 4 दिवस राहतात, 1 महिन्याला निघून जातं. मग ते आम्ही एका गरजू व्यक्तीला देऊन दिलं. पण शाश्वत असं असलं पाहिजे ना, तर त्याच्यासाठी पॉटरीचं सध्या डोक्यात आहे. अनेक काही छोटे छोटे व्यवसाय आहेत, ते करायचे आहे. आणि मिल्क बँकसाठी मला भारत दौरा करायचा आहे. मी आता एक इंडिया राईट करते स्वतः. त्याच्या मागचं हेच आहे की मला असं वाटतं की जशा ब्लड बँक्स आहेत सगळीकडे, तशा मिल्क बँक झाल्या पाहिजे.
या देशाची एक म्हणजे मी लेकरू आहे किंवा आता मलाही लेकरू झालं आहे, तर देशाचाही विचार तुम्हाला करावा लागेल. तर या देशाची जी भविष्य पिढी आहे ती स्ट्रॉंग झाली पाहिजे. दूधदानच का असं जेव्हा मला तुम्ही पहिला प्रश्न केला ते उत्तर थोडं सविस्तर मी आता देते, की मला फक्त एक तुम्ही सांगा की जेव्हा तुमचा जन्म होतो तेव्हा तुम्हाला हे माहीत असते का की तुमचा जन्म नागपूरमध्ये झाला आहे की नेदरलँडमध्ये झाला आहे, है ना? बरं, ज्या गोष्टीसाठी आपण आता म्हणजे कसे कसे वाद आहेत बघा. म्हणजे तू गोरी आहे, तू काळी आहे, रंगभेद आहे, तू या जातीचा आहे, तू त्या जातीचा आहे. तर जन्म झाल्याबरोबर तुला हे माहीत होतं काय की तू नागपूरची आहे किंवा कुठल्या जातीची आहे? नाही. तुम्हाला ते तुमचं काँग्रेस BJP माहीत नसतं. तुम्हाला भारत पाकिस्तानही माहीत नसतं. तुम्हाला सरहद माहीत नसते. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आता हे करतात त्या काहीच माहीत नसतात. बरं, तुम्हाला तुमची आई कोण आहे हे माहीत नसतं. बरं, तुमची आई जिवंत आहे की मेली हे तुम्हाला माहीत असतं का? काहीच नसतं. 2 गोष्टी असतात ताई. जन्म झाल्या पहिला तुम्ही श्वास घेता, रडता. तुम्हाला तिसरा विषय काय लागतो? श्वास रडण्यानंतर आईचं दूध. आईचं दूध. ती आई जिवंत आहे की मेली आहे हे माहीत नसतं. तर एवढा महत्त्वाचा विषय आहे हा जन्माला आल्याबरोबर. आणि ते आईचं दूधही आहे माझ्या देशातल्या लेकरांना मिळू नये, ही किती मोठी शोकांतिका आहे. म्हणून एक आई म्हणून मी ही चळवळ सुरू केली आहे माझ्या लेवलला. ऑलरेडी काम सुरू आहे मिल्क बँकचं भारतामध्ये. परंतु कुठंतरी ते जसं ब्लड बँक किंवा आय बँक है ना, तर ब्लडच्या आधी तुम्हाला दूध पाहिजे जन्म झाल्या. ते तुम्हाला जर भेटलं तर भविष्यात जे काय सगळे प्रॉब्लेम्स उद्भवणार नाही. म्हणून मग आता एक इंडिया राईट करायची आहे. ती अशी आता टप्प्याटप्प्यात करणार आहे ताई मी. जिथे ऑलरेडी मिल्क बँक्स आहेत तिथे पण आपण भेट देतोय. म्हणजे कसं सुरू आहे किंवा मिल्क तिथं उपलब्ध नसतं तर त्याची कशी सोय लावता येईल. आता जसं मी घरी जाऊन दूध कलेक्शन करते, मी कदाचित म्हणजे सगळ्या भारतातली किंवा आजूबाजूच्यातली इंडिव्हिज्युअल लेवलची पहिली महिला असावी. असं स्वतःहून कुठलाही बॅक नसताना म्हणजे सपोर्ट नाही आहे किंवा पेमेंट घेत नाही मी याच्यासाठी कुठलं. ज्यांचं दूध घेतो किंवा ज्यांना दूध देतो त्यांच्याकडनं आम्ही एकही रुपये घेत नाही. तर अशा अनेक गुंजन तयार झाल्या पाहिजे. एकटी गुंजन काहीच करू शकत नाही. मग एकटी गुंजन काही करू शकत नाही म्हणून आता गुंजनने मी एवढं काम केलं आणि थांबलं असंही होणार नाही. मला पण त्याच्यामध्ये समोर यावं लागेल. ज्या महिला हे काम करायला तयार आहेत त्यांना आपण त्यांचे अवेअरनेस कॅम्पेनिंग किंवा त्यांना मार्गदर्शन करतो. अशा अनेक गुंजन किंवा अशा अनेक महिला आता तयार होतील. त्या त्यांच्या गावामध्ये काम करायला तयार आहेत. जसं आता नाशिकला सुरू होते आहे दूधदान चळवळ, जळगावला होते, औरंगाबादला होते, नागपूरलाही आपण अनेक लोक आहे कॉन्टॅक्टमध्ये की जे तयार आहेत घरी जाऊन दूध कलेक्शन करायला. तर ती एक सिस्टीम मला तयार करायची आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या भारतामध्ये. हो, अख्ख्या देशात मला ते सिस्टीम सुरू करायची आहे की हॉस्पिटलला जर तुमच्या मिल्क बँक आहे तर त्या गावातल्या त्या शहरातल्या काही अशा तरुणींनी किंवा लोकांनी समोर यावं, काही संस्थांनी समोर यावं, काही संघटनांनी समोर यावं आणि त्याच्या मदतला दुवा बनून म्हणजे शेवटी ते काय एकच आहे की घरीपर्यंत स्तनदा मातांच्या घरी जाऊन ते दूध आणावं आणि बँकला द्यावं, जेणेकरून हा दुधाचा तुटवडा राहणार नाही. या देशातल्या प्रत्येक नवजात बालकाला दूध मिळेल आणि हा देश बलशाली होईल. माझी एवढीच इच्छा आहे. एक आई म्हणून तरी माझी एवढी इच्छा आहे. गुंजन, तू एवढं मोठं काम करते आहे, या सगळ्या चळवळीमध्ये भाग घेते आहे, पण कधीतरी कुठेतरी तू स्वतःला हेल्पलेस असं फील केलेलं आहे? असं तुला जाणवतं कधी? काही प्रसंग आहेत तसे आयुष्यामध्ये. एक प्रसंग मी सांगेल, म्हणजे तो कुठे मी सांगितला नाही एवढा. तर अमरावतीमध्ये आमच्याकडे एक डिलिव्हरी झाली होती. त्या बाळाला म्हणजे पेनिस नव्हतं जन्म झाल्या लघवीची जागा नव्हती. आणि मला फोन आला की आम्हाला ना तुमच्या आश्रमला एक बाळ द्यायचं आहे. तर मी म्हटलं का बरं, काय झालं? तर ते बोलले नाही, थोडासा प्रॉब्लेम आहे, आम्हाला बाळ नको आहे. म्हणजे त्याच्या आईवडिलांनी, त्याच्या स्वतःच्या वडिलांनी, बाळाच्या वडिलांनी. बाळ किती दिवसाचं? बाळ 1 दिवसाचं आहे, सकाळीच झालं समजा. मला ते एकदम पहिल्यांदा असं कोणीतरी म्हणतंय की आई बाबा फोन करून म्हणतात की सॉरी बाबा. तर मी म्हटलं हे त्याच्या बाळाच्या आईला माहीत आहे का? तर ते म्हणे नाही, तिला माहीत नाही, तिला आम्ही सांगून देऊ काहीतरी. मला ना ते प्रकरण थोडंसं हे वाटलं. त्यांनी सांगितलं नव्हतं मला की त्याला हा अवयव नाही आहे म्हणून. मी म्हटलं तुम्ही मला भेटायला येता का? तर ते म्हणे हो आम्ही येतो. तर ते दादा, त्यांचे सासरे, त्याचे बाबा वगैरे सगळे आले आणि म्हटलं काय कारण आहे? तर त्यांनी मला फोटो दाखवला. तर त्या बाळाला ॲक्च्युली लघवीची जागा नव्हती. एवढं गोड वाढतं इथे आणि बाकी ते अंडाचे वगैरे सगळं ते म्हणजे हे होतं, फक्त तेवढी जागा नव्हती. तर मी म्हटलं मग याच्यात काय प्रॉब्लेम आहे? तर
ते एक विषय लक्षात घ्या की ते बोलले की हे किन्नर आहे बाळ, ट्रान्सजेंडर. हां, ट्रान्स बरोबर. आहे असं आहे. तर मी म्हटलं पण डॉक्टर काय म्हणतात? ते म्हणे नाही डॉक्टर म्हणतात म्हणे की काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे मग काय प्रॉब्लेम असायला पाहिजे? मी शॉक झाली. तो जो व्यक्ती आहे तो लेक्चरर होता, लेक्चरर आहे. त्याच्यासोबत जे ते बाळाची मावशी आली ती MBBS शिकत होती आणि सगळे वेल घराण्यातले होते. मी म्हटलं तुम्ही त्याच्या आईला सांगा, मी ठेवते माझ्याकडे, काही प्रॉब्लेम नाही. फक्त भीती होती ना ताई की काही चुकीचं न होऊन जावं. मी हॉस्पिटलला गेली. ते याच्या पेटीमध्ये ते बाळ होतं आणि पहिल्यांदा हे असं हे झालं. मी त्या बाळाला असं हात लावून ते बोट असं पकडलं गेलं माझं. त्यांनी बोट पकडलं त्या बाळाने माझं. मी म्हटलं पण आपण याला जे 2-3 दिवस ठेवायचं आहे तुम्ही ठेवा, पण करू काहीतरी मार्ग काढू. मला समजत नव्हतं. पण माझी एकच हे होती की आईला तुम्ही सांगा, आईला खोटं सांगू नका. मी डॉक्टरांची चर्चा केली तर डॉक्टर बोलले की ते काही एवढं असं मोठा विषय नाही आहे, कारण त्यावेळेस सुशी एकाच जागेतनं होत होती. पण ते बोलले की जर एखादं ऑपरेशन केलं तर होऊ शकतं, म्हणजे हे सक्सेस होईल ऑपरेशन, सगळं चांगलं आहे, नॉर्मल आहे बाळ, खूप गुटगुटीत होतं. मी दुसऱ्या दिवशी गेले तर ते अगदी एकदम बोलले की नाही आम्ही ना त्याला नागपूरला शिफ्ट करतोय. डॉक्टरांनी म्हटलं की बा नागपूरला एकदा टेस्ट करा मग घरी घेऊन जा. मी म्हटलं नेता ना, मला एवढं बरं वाटलं की चला त्या बाळाला ते घरी नेत आहे. नंतर कळलं ताई दुसऱ्या दिवशी त्याने ते बाळ नागपूरला नाही नेलं, घरी नेलं आणि दुसऱ्या दिवशी ते बाळ मरण पावलं. तर ते बाळ तर हे मरण नाही खरंच पावलं, ते बाळ हां. मारून टाकलं. बापरे! मला जेव्हा ते कळलं ना, मला कितीतरी दिवस झोप नाही. मी खूप रडली. मी स्वतःला एवढी दोष दिला. मी म्हटलं जेव्हा तो माझ्याकडे आला ना, की बाळ घ्या बा त्याच्या तुम्ही. वडिलांनीच? हो, हो. आणि मला नाही माहीत ते आता कोणी घरच्यांनी काय केलं. कारण त्यांना ते मला बोलले, की लोकं काय म्हणतील, लोकं जेव्हा बाळाला बघायला येतील तर काय म्हणतील, छक्का आहे, हिजडा आहे. इथपर्यंत बाळ एकही दिवसाचं नाही तुम्ही या लेव्हलला गेले होते. मला मग माझा स्वतःचा खरंच ताई काही दिवस मलाच राग आला, की जेव्हा त्यांनी म्हटलं ना, तर मी तेव्हाच ते हॉस्पिटलमधनं बाळ घ्यायला पाहिजे होतं आणि माझ्याजवळ ठेवा. ती मला असं वाटतं, की ही माझी लाईफटाईम मला आठवते, बऱ्याच वेळा आठवते. रिग्रेट. हो, आहे थोडंसं. पण विनंती आहे सगळ्यांना, की बाळ आहे ते. सध्या मेडिकल सायन्स एवढं पुढे गेलं की सगळ्या याची इलाज होतात आणि ते तसं जरी असेल बाळ, तर ते परमेश्वरानं दिलेलं आहे ना. तू हा किस्सा सांगितल्यावर मला प्रेक्षकांना सांगावंसं वाटेल, की आपल्या पॉडकास्टला आपल्या नारायणी स्टुडिओमध्ये एक ट्रान्सजेंडर शिवानी सुरकार म्हणून त्या ट्रान्सजेंडर आहेत. त्या येऊन गेल्या आहेत आणि त्यांचा व्हिडिओ आपण केला आहे. त्यांची कथा तुम्ही ऐका. त्या लोकांना खूप स्ट्रगल करावं लागतं. पण तरीही त्या आज इतक्या सक्सेस आहेत, त्या इतक्या लेव्हलला पोहोचल्या आहेत. शिवानी सुरकार म्हणून तुम्हाला कॅप्शनमध्ये ते ऑप्शन मिळेल. तो व्हिडिओ तुम्ही नक्की खूप बघा. सुंदर व्हिडिओ आहे, तो मी बघितला. आणि त्यामुळे की ही जी धारणा होत चालली आहे लोकांची, ती नक्कीच बदलेल. नाही, आणि ते जीव आहेत ना शेवटी. हां, तेच. त्यांनाही प्रेम आवश्यक आहे. आणि तृतीयपंथी जे आहे किंवा असे जे पीडित किंवा ज्यांच्यासाठी मी काम करते, ताई हे सगळे फक्त प्रेमाचे भुकेले आहेत. आणि तू याच्या आधी सांगितलंस की तू तृतीयपंथी तुझ्या मैत्रिणी आहेत. हो, बिलकुल. तर त्यांच्याकडे मैत्रिणी तू म्हणजे जातेही, ते येतात त्या. छान महालक्ष्म्या हो, वगैरे हो, हो. सेलिब्रेट करत मी जर असतात. काही दिवस बाहेर असली ताई शहराच्या, तर हे सगळ्या तृतीयपंथी माझ्या बहिणी, माझ्या मैत्रिणी माझा आश्रम सांभाळतात माझ्या इथे राहून. गौरी माझी खूप चांगली मैत्रीण आहे, गौरी सावंत. ती मला म्हणजे तिचं तर मला नवल वाटते, ती सेलिब्रिटी आहे, तिच्यावर आता ताळी वेब सिरीज आली. टाळी. हां. पण मी एखादं जर स्टेटस टाकलं थोडंसं जर नाराजीचं हे, तर ती मला मेसेज करते, हे काय आहे, म्हणजे एवढं प्रेम माझ्यावरती करते. हे लोक शेवटी माणूस आहे. नाही, गौरी सावंत ते हा हो. खूप मोठ्या समाज माणसांना माणसांसमान वागवावं. या जगात सर्वात श्रेष्ठ जर काही असेल ते फक्त प्रेम आहे. प्रेम असं आहे की तो आंधळा पण फील करू शकते, बहिरा पण फील करू शकते, मुका पण. तुम्ही प्रेम द्या, फक्त देत राहा. पण हेच आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुझे लेकरं तुला एक पॉझिटिव्ह एनर्जी देत असतील. गुंजन, तुझ्या आवडीनिवडी कशा सांभाळतेस मग? नाही, आता मी थोडा वेळ काढते माझ्यासाठी. माझे मुलंही मोठे झाले आहेत आणि आमच्याही मुलांचं शेड्यूल सकाळी 5 वाजतापासून जे लागते ते रात्री 9-9:30 पर्यंत शेड्यूल. काही मुलांच्या सकाळच्या शाळा आहेत. आता कॉलेजचे माझे 10-12 मुलं आहेत, ते कॉलेजला 7 वाजता निघून जातात. त्याच्या आधी उठून योगा वगैरे फिरून येतात. आमचा जंगलचा भाग आहे, फिरून येतात, स्वतःचे कामं स्वतः करतात. आंघोळ वगैरे करून, देवपूजा करून, नाश्ता जेवण करून निघून जातात. परत दुपारी आले की त्यांचा अभ्यास वगैरे. शनिवार रविवारी ॲक्टिव्हिटीज अदर असतात. येणारे लोक शनिवार रविवारी येतात फक्त. म्हणजे आम्ही सोमवार ते शुक्रवार पोरं डिस्टर्ब होतात. कोणी जर काही बर्थडे पण लोक येऊन सेलिब्रेट करतात, त्यांना शिकवायला, कोणी इंग्लिश शिकवायला येते वगैरे.
आणि असं काही एकदम डिसिप्लिन असं नाही आहे. हॉस्टेल म्हटल्यावर तुमचे लेकरं जसे तुमच्या घरी राहतात तसेच आमचे लेकरं आमच्याकडे राहतात. मी ते नियम नाही फक्त ठेवले. एवढंच आहे की त्या लेकरांची माई तू आहे आणि बापही तू आहेस. नाही, बाप माझ्या नवऱ्याला सगळे बाबा म्हणतात, अच्छा. मला ताई म्हणतात. बरं. मायेचा विषय जर तू घेतला तर माझ्याकडे माझी आई आमच्या म्हणजे आई आहे ना, तर माझे सगळे मुलं माझ्या आईला आई म्हणतात, मला ताई म्हणतात. तू येशील तर तुला ते मावशी म्हणतील, दादाला मामा म्हणतील. मी एक फार मोठं पहिल्यापासून हे ठेवलं आहे की त्यांना कुटुंबांनी नाकारलंय त्यांच्या, तर मला त्यांना कुटुंब द्यायचं आहे, मला त्यांना त्यांचे नातेवाईक द्यायचे. अच्छा, म्हणजे हां. जरी एकटे जरी असले तरी हां, त्यांना बिलकुल. मामा मावशी काका लागतील हे ना, सगळे नाते लागतील असं. कारण सर मॅडमना तो ओलावा येणार नाही. हां, आश्रम बिलकुल मध्ये वॉर्डन मॅडम सर हा आमच्याकडे प्रकारच नाही. माझं पहिलं Conceptच नाहीये. बिलकुल नाही. हम्म. शौर्य सगळ्यांच्या ताटात जेवतो. माझ्याकडे काही जे HIV बाधित मुलं पण आहेत, मी त्यांना कधी काही भेदभाव केला नाही. मी त्यांच्या ताटात जेवते. बरं, त्या HIV बाधित मुलांचं संगोपन करत असताना त्यांचा मेडिकल फिटनेस म्हणा किंवा त्यांचं खानपान असं काही वेगळं तुला करावं वेगळं लागतं? वगैरे असं काही नाहीये. त्यांना औषध मात्र घ्यावी लागते. रोजची जी ART असते, जसं आता डायबिटीज किंवा याच्या गोळ्या तुम्ही बीपीच्या घेता तशी त्यांना सकाळी एक गोळी आहे. माझ्याकडे काही मुलं असे आले होते की ज्यांना भरपूर गोळ्या होत्या. आमच्या इथल्या वातावरणामुळे किंवा माझ्या आईच्या प्रेमामुळे, काळजीमुळे 5-5, 6-6 गोळ्या मला एका गोळीवर आले. हेल्दी आहेत माझे पोरं सगळे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किचन एक आहे आमची, त्यांच्यासाठी जे बनते ते मी खाते. हा त्यांना एक कॉन्फिडन्स येतो. शौर्य तेच खातो, नयनताराही तीच खाते. तर असं हेल्दी वातावरण आहे. त्यांचं काही पथ्य असतं का? काही गोष्टी कशा आहेत, त्यांना म्हणजे इम्युनिटी कमी असते, तर पटकन आता अशा वातावरणात सर्दी होऊन जाईल, खोकला होऊन जाईल. परंतु माझे पोर पथ्य पाळत नाही. कारण आमच्याकडे 100-150 वर्ष जुनी चिंचेचं झाड आहे. एवढ्या चिंच आहे, एवढे बोरं आहे. आणि शिवाय तू त्यांचा योगा आणि हो, ते तर आहे. आणि पेरू आहेत. आणि हे अशा सीझन मध्ये येतात जेव्हा पावसाळा आणि हिवाळा असतो. तर तुम्ही किती नाही म्हटलं तरी ते घरावर धसून चिंच खातात, खूप खोकलतात. मी ओरडते त्यांना, पण शेवटी आणि डॉक्टर आमच्यासोबत चांगले आहेत, अनेक डॉक्टर जोडले आहेत. शिवाय आधी आपल्याकडे गुरुकुल पद्धती होत्या, तर एक प्रकारे तू गुरुकुल पद्धती फॉलो करते असं म्हणायला काही हरकत नाही, कारण नेचर सोबत ते आहेत. हो. होम हवन वगैरे, सडा टाकतात, शेण आणतात. गाय आहे आमच्याकडे, बकऱ्या होता आतापर्यंत, आम्ही बकऱ्या आता देऊन दिल्या. बकऱ्यांच्या सोबत जर राहिले ना तर तुम्हाला इम्युनिटी तुमची पॉवर वाढते. हां, पण गुंजनच्या सोबत राहता राहता निसर्गाच्या सानिध्यातही ते पुरं आहेत हो असं हो हो म्हणता हो. येईल. मला काही लोक म्हणतात की तुम्ही जंगलात राहता, तर हो म्हटलं आम्ही जंगली आहो. पण ताई पडतात, उठतात. त्याशिवाय शिकणार नाही ना. हां. शौर्य एवढा छोटा आहे की शौर्यला मी एक मात्र सांगणार की त्या माझ्याकडनं त्या खूप सांभाळताना, म्हणजे जसं सांभाळायला पाहिजे ना, त्याच्यावर फार अन्याय झाला. आम्ही एका टिनाच्या खोलीत होतो आणि फार छोटं, जिथे मी राहते ती 100 वर्ष जुनी बिल्डिंग आहे. शौर्याचं खूप नाव घेतलंस. नयनतारा काय आहे, कशी आहे? नयनतारा डेंजर आहे ना. नयनताराला आईचं हेच नाहीये. अच्छा. विषय असा आहे की नयनतारा माझ्या आईशी अटॅच्ड आहे. आजीशी म्हणते. तिच्यावर माझा सगळ्यात जास्त अन्याय तिच्यावर झाला. ती अगदी ताई 1 महिन्याची होती ना, तेव्हापासनं तिला आईजवळ राहावं लागलं, कारण तेव्हा कामाचा व्याप खूप होता. बरं. मी रात्री निघून जायची बाहेर. ताई, त्याची हिस्ट्री अशी आहे की एकदा रात्री 2 वाजता त्या 1.25 महिन्याच्या बाळाला मी याच्यात आपल्या बॅगीत पॅक करून रात्री 2 वाजता ॲक्टिवानी निघाली होती, एकटी. ते माझ्या भावाला दिसलं, त्याने आईला सांगितलं की हे कोणा एवढेच म्हणे. तेव्हा दुसऱ्या आश्रमला होती मी. बंद पडलेल्या उर्दू शाळेत ताई मी 2 वर्ष काढले, बंद पडलेल्या उर्दू शाळेत, या जागेच्या आधी. म्हणजे ती जर्नी खूप वेगळी आहे. अगोदर भाड्याच्या घरात राहून आश्रम सुरू केलं, तर त्या मुस्लिम एरियामध्ये पूर्ण मी राहायची. मला पहिले खूप विरोध झाला त्या एरियामध्ये, पण नंतर तुला सांगते की माझ्या नयनतारालाही काही दिवस त्यांनी सांभाळलं मी कुठं जायची तर. जेव्हा ते आश्रम सोडलं मी, तर अनेक लोक म्हणजे खूप भावूक झाले होते. तर ते तिथनं जायची, तर माझ्या आईनं माझ्या नयनताराला घेऊन गेली होती. मग तेव्हापासून तिला अजूनही वाटते की सविता आई, म्हणजे आमच्याकडे शौर्य आईला सविताई, मला गुंजनाई, सासूबाईला मंदाई. तर तिला वाटते की सविताईच आपली आई आहे, हिला तर आई म्हणा म्हणा असं आहे. तर तिला म्हणजे मला असं वाटतं की तिला अजून माहीत नाही की मी तिची रिअल आई आहे म्हणून. तिला ती सविता आईलाच आई समजते आणि ती आईजवळच राहते. त्याच्यामुळे ती एवढी स्ट्रॉंग आहे, तिला काय नाही, ती शौर्यालाही सांभाळून घेते. दोघं बहीण भावाचं प्रेम प्रचंड आहे. आणि शौर्य लहान असताना एकदा ती घटना खूप झाली की रात्री 3 वाजता वापसाचा महिना असतो, खूप साऱ्या मुंग्या ॲट अ टाइम रात्री त्याच्या अंगावर पडल्या. त्याला चावा घेतला रात्री 3 वाजता. आणि तेव्हा खूप तो 2.5-3 वर्षाचा होता ताई. आणि त्याने त्या मुंग्या पडल्यावर रडताना त्यांनी काय म्हणावं मला, की तुझं माझ्यावर प्रेम नाही, अरे तू माझी काळजी घेत नाही, तू मला अशा घरात ठेवते
आणि आमच्याकडे पोट्टे म्हणतात ना, पोट्टे, तू फक्त पोट्टेवरच प्रेम करते, आश्रमचे बाकी मुलं, तू असं तसं खूप. आणि मग 1-2 मुलं, आमचा प्रणित आहे, युवा नगरसेवक आहे महाराष्ट्रातला. प्रणित दुसऱ्या दिवशी आला, हा त्याला सांगत आहे, मामा मला हे सगळं चावलं. तर त्यानं ते बघितलं सगळं आणि मला म्हणे ही अशी करते, म्हणजे 2.5-3 वर्षाचं लेकरू कंप्लेंट करत आहे. मग म्हणजे काही त्यांना आवडणार नाही, पण सुदीप आणि म्हणजे प्रणितने सुदीपशी भेट घालून दिली. सुदीप कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आहे. ताई माझं 1000 स्क्वेअर फूटचं घर, त्याची कन्स्ट्रक्शनची फी किती असेल लक्षात घे, म्हणजे काय लेबर पेमेंट. ताई तो बोलला की ताई हे तुझ्या मुलांवर तू दुर्लक्ष करू नको, बाकी मुलं सेफ ठिकाणी आहेत तुझे. तर त्यांनी ताई तिथे घर बांधून दिलं, म्हणजे लेबर पेमेंट त्या पोरांनी केलं, सामान सगळं क्रेडिटेड दिलं. तर ह्या कामामुळे काय झालं की असे लोक मिळाले की असे म्हणजे मी सगळ्यांना सांगते की जेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं करता तेव्हा परमेश्वर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून चांगले. हां, आज छत आहे डोक्यावर, हॉल सगळ्यात मोठा गेला आहे, परत सांगितलं आहे, कारण आश्रमला लागूनच घर आहे. सगळे मुलं टी व्ही पाहायला घरी येतात, म्हणजे त्यांनाही फील झालं पाहिजे की हे आपलं घर आहे. हा छोट्या छोट्या गोष्टी मी जपत आहे. आणि अनेक मुलींना मी हे सांगते की स्वतःचं घर असलं पाहिजे. मी त्या घरात जेव्हा गेली, जेव्हा पहिल्यांदा तिथं बसली सगळं झाल्यावर, तेव्हा एक विचार खूप हे होता की चला आता मला कोणी हे म्हणणार नाही की घर से बाहेर निघलो, हे माझं घर आहे, या घरातून निघ. चला आता मला कोणी या घरातनं काढणार नाही. मग अशा माझ्यासारख्या अनेक मुली आहे, अनेक महिला आहे. तर निदान तेवढं छत असावं म्हणून आम्ही छोटा एक माहेर प्रकल्प पण आमचा आहे की ज्यांना माहेरच नाही आहे. अनेक वेळा आंतरधर्मीय आंतरजातीय लग्न करता माहेर तुटून जाते ताई, ऑप्शन नसते, लेकरांना घेऊन मरण्याशिवाय ऑप्शन नसतात, असे फोन येतात. तेव्हा मी त्यांना म्हणते बिंदास्त या, आपल्या घरी राहा, जेवढा दिवस वाटते तेवढा दिवस राहा, परंतु मरू नका, बस एवढंच असते. म्हणून ते एक हक्काचं छोटंसं का होईना घर झालं आहे, सगळ्यांचं आहे, पण ते आमचं घर 50 लोकांचं आमचं ते घर आहे. आणि भविष्यात आता हळूहळू करू, लेकरांसाठी करू. स्वप्न एवढेच आहेत की माझे पोरांनी मागच्या वर्षी एकदा मला म्हटलं की ताई आम्हाला फ्लाईटमध्ये बसायचं आहे. हो, काही असतात ना त्यांचं की ताई आम्हाला स्वप्न असतात. हां, फ्लाईटमध्ये किंवा बसायचं, शाळेमध्ये कोणी सांगितलं किंवा काही बोललं, फ्लाईटमध्ये बसायचं आहे, बर्फ बघायचा आहे, समुद्र बघायचा आहे. तर बस मला आता त्यांच्या इच्छा त्या पूर्ण करायच्या. मी त्याच्यासाठी प्रयत्न करेलच, काही ना काही परमेश्वर मार्ग देईलच, त्या त्यांच्या इच्छा पूर्ण करायच्या. नक्कीच तुझ्या या सगळ्या इच्छा पूर्ण हो, तुझ्या लेकरांच्या इच्छा पूर्ण हो. गुंजन, तू इथे आलीस, मन मोकळी झालीस, कारण आमचा हा प्लॅटफॉर्म हाच आहे की ज्यांना कोणी ऐकत नाही, म्हणजे तुझे ऐकणारे असं नाही, पण इथे या, मोकळे व्हा, आम्ही ऐकायला तयार आहोत. नाही, आमच्यासारख्यांना असे प्लॅटफॉर्म पाहिजे असतात ना. त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. थँक्यू ताई, तूच बोलावलं आता, मी वेळ देऊ नाही शकली, परंतु खूप छान अनुभव राहिला आजचा. आणि तुलाही तुझ्या पुढच्या ह्या करिअरसाठी शुभेच्छा. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचेही धन्यवाद. असाच व्हिडिओ बघत राहा आणि शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.